जे असायचे जे फ्युचरचे लिडर्स आहेत म्हणून त्यांचं ट्रेनिंग घ्यायचे ऋषी. आणि ह्या ट्रेनिंग मधनं प्रभू रामचंद्र किंवा कृष्ण भगवान ह्यांना पण ऋषिकुलमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावंच लागलं, वशिष्ठ ऋषींचं, संदीपनी ऋषींचं. मग हे नक्की काय होतं ह्या अभ्यासामध्ये? जवळजवळ 30 एक वर्ष त्या अभ्यासामध्ये पूर्णपणे गेल्यानंतर असं दिसायला लागलं की सप्तचक्र साधना हे त्यातलं मूळ होतं. या सप्तचक्र साधनेला आत्ताच्या मॉडर्न टाइम्समध्ये, आधुनिक जीवनामध्ये आपण जगातल्या प्रत्येक शाळांना गुरुकुल आहे असं समजून त्या सगळ्या युवकांपर्यंत ह्या सप्तचक्र साधनेमध्ये 7 लीडरशिप क्वालिटीज आहेत, ज्याला आम्ही एथिकल लीडरशिप म्हणतो किंवा नैतिक जिम्मेदारी. नीतिवत्तेची कास धरून जर जबाबदारीच घ्यायची असेल ती महाराष्ट्राच्या पहिल्या स्वराज्याच्या पलीकडे, भारताच्या दुसऱ्या स्वराज्याच्या पलीकडे आणि जागतिक तिसरं स्वराज्य आज जे आहे तिथपर्यंत जर ही निसर्गाला मुक्त करायचंय ना, महाराष्ट्राला मुक्त करायचंय पहिलं स्वराज्य, भारताला मुक्त करायचं हे दुसरं स्वराज्य आणि निसर्गालाच मुक्त करायचंय. आज मानवजातच ही मुघल आणि ब्रिटिश झाली आहे निसर्गावरती. तर हे तिसरं स्वराज्य म्हणून आम्ही त्याचा जो पाया आहे त्याची मांडणी करण्यासाठी जवळजवळ 36 वर्ष अभ्यास झाल्यानंतर त्याची मांडणी करण्यामध्ये आता लागलेलो आहोत 2011 पासून. त्याच्याबद्दल फारसं बोलणार नाही, पण जगातील युवकांना सप्तचक्र साधना शिकवण्यासाठी म्हणून एक विचारधारा, त्याला थिंक टँक आपण म्हणतो, तर आम्ही सिलेबस बनवण्यासाठी आहोत. त्यातलं एक शाळेसाठी सिलेबस म्हणून सागर मित्र हे अभियान आहे, ज्याच्यात 150 विद्यार्थ्यांना आम्ही 2012 मध्ये आणलं, 2011-12 मध्ये. आज 2.5 लाखाच्या वरती विद्यार्थी 3 देशामध्ये आहेत त्याच्यामध्ये. बस एवढं बोलून सप्तचक्र साधनेचा पुनरुदय शाळेमध्ये करावा आणि प्रत्येक शिक्षक जे आहेत माझ्या तुमच्या 197 देशातले, त्या प्रत्येक शिक्षकाला सप्तचक्र साधना कशी सहजतेने शिकायची आणि शिकवायची हे 2030 पर्यंत पूर्ण पृथ्वीवरती अवगत झालं पाहिजे, असा एक ध्येय घेऊन, असा एक संकल्प परमेश्वरासमोर, परब्रह्मासमोर मांडून हे कार्य सुरू झालेलं आहे. आणखी फारसं काही बोलणार नाही. एथिकल लीडरशिप असं समजा, एथिकल लीडरशिप प्रोग्राम्स फॉर द प्लॅनेट. धन्यवाद. थँक्यू फॉर आस्किंग दिस, विशाल. येस सर. मी म्हटलं ते तुम्हीच सांगावं, तुम्ही पाठवलं नाही म्हणून मी तुम्हाला विनंती केली. हा हा, येस सर. एक 5 मिनिटात चालू करूया आपण, लोक जॉईन होत आहेत. सिद्धराम दादा नमस्कार. दादा नमस्ते. बऱ्याच दिवसांनी तुमचा योग आम्हाला ऐकण्याचा योग येतो, येणार परत. प्रमोद दादा आहे का? हो हो. छान छान. कुठे, नाशिकला सध्या का जळगावलाच? नाशिकला. नाशिकला. अच्छा. मुक्त विद्यापीठ. हो, आता सध्या NMC ला आहे, कोविडला. अच्छा. एक वर्षापासून आता. नमस्कार. अमोल दादा. हो, नमस्कार. नमस्ते. कुठे आहात? खूप दिवसापासून तुम्हाला ऐकण्याची इच्छा होती ती छान.
फेसबुक वरून घेतली का लिंक? विशाल भाऊ, हो बोला सर. हा, आणखी 1-2 मिनिट असतील तर आपलं एक व्हिज्युअल आहे ते मी 1-2 हो मिनिटच एखादा चालेल मिनिट सर, ठेवतो चालेल चालेल स्क्रीनवरती. येस सर. हो त्यातनं आपण जे ट्रेनिंग म्हणतोय त्यात काय भाग आहे हे दिसत असेल तर फारच उत्तम. तिसऱ्या स्वराज्याचा नरवीर हा शक्ती साधनावीर आहे आणि आपल्यामधल्या सप्त दुर्बलता आणि आपल्यामधल्या सप्तशक्ती ह्याचं शिक्षण हे 2 वर्षाचं युवकांसाठी आपल्याकडे असतं. तर तो अशक्त, स्वार्थी, पूर्वग्रही, संकुचित, निराशावादी, अल्पजिज्ञासू, बेजबाबदार हे आपल्यामध्येच असतं. आणि आपल्यामध्येच बलशाली, उत्साही, प्रसन्नवीर, शांत, संयमी, संवाद, पृथ्वी समाज जोडणारा, विश्वप्रेम असणारा, सकारात्मक, सत्याग्रही, विघ्नहरी, विश्वजिज्ञासू, पृथ्वी स्वराज्य सेवक आणि नवपरिवर्तनाची जबाबदारी घेणारा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे बाकीचे सगळे चांगले क्वालिटीज मूलाधार चक्रापासून वरतीपर्यंत घेतले की तो नवपरिवर्तनाची जबाबदारी घेणारा बनतो. बस एवढंच मला बोलायचं होतं. थँक्यू. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आणि विश्व संस्कृती आश्रम पुणे यांच्यातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. 2च मिनिटात कार्यक्रम सुरू करूया. आज जे नवीन जॉईन झालेत त्यांनी आपलं नाव आणि ईमेल आयडी आणि फोन नंबर जर चॅट बॉक्समध्ये लिहिला तर पुढच्या कार्यक्रमाची लिंक त्यांना पाठवता येईल. सुस्वागतम. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आणि विश्व संस्कृती आश्रम पुणे आयोजित जोडणारे बाबासाहेब या ऑनलाईन जयंती उत्सवात मी मिनल कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या जयंती उत्सवात आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र आलो आहोत. आपल्या सगळ्यांचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणूनच सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येण्यासाठी आपण आपले माईक आणि व्हिडिओ बंद ठेवून सहकार्य करावे. विश्व संस्कृती आश्रम बद्दल सरांनी आता सांगितलंच आहे. मी संकल्प फाउंडेशन बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगते. महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांना डोळ्यासमोर ठेवून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याला धरून संस्था कार्य करते. संस्था प्रामुख्याने ग्रामीण विकास व तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास यासाठी विविध योजना हाती घेत असते. जसे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रस्ते सुरक्षा सप्ताह, बांधकाम कामगार मोफत कार्यशाळा यासोबतच संस्था पर्यावरण, जलसंधारण, स्त्री सशक्तीकरण यासाठीही विविध योजना राबवित असते. यावर्षी करोनामुळे संस्थेने सामनेर गावात आयुष काढा वाटप आणि सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज ऑनलाईन जयंती उत्सवाचे आयोजन संस्थेने केले आहे. आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना विशालदादा यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मी एक स्क्रीन शेअर करतो की आजपर्यंत काय काय कार्यक्रम झाले ऑनलाईन ते सर्वांना कळायला पाहिजे. ही सुरुवात ऑगस्ट महिन्यात केली. जवळजवळ 12 व्याख्याते आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर आले की ज्यांनी आमच्या वेबिनारमध्ये खूपच अनमोल मार्गदर्शन केलं. मी त्या सर्वच व्याख्यात्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि ही सिरीज आहे ही कंटिन्युअस सुरू राहणार आहे. मी नेहमीच बोधनकर सर, जलबिरादरीची टीम, नरेंद्र सर आणि विवेकानंद केंद्राचे सर्व सिनियर कार्यकर्ते यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच ह्या सिरीजचं सुरुवात केली की लोकांना एक दिशा मिळावी. हे तर माहिती आहे की एका दिवसात बदल होत नाही, पण आपण मार्ग दाखवला तर त्याला नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल. एक ठिणगी पेटायला मदत होते आणि ती ठिणगी त्या माणसाला बदल घडवते. असेच याचा उद्देश आहे आणि हळूहळू हे काम
सुरूच राहणार आहे आणि तुमच्यासारखे प्रेक्षक आणि सगळे सिनियर लोक जेव्हा मार्गदर्शन करतात तर आमच्यासाठी हा खरोखर एक आनंदाचा क्षण असतो. आज सिद्धराम दादा बाबासाहेबांवर बोलणार आहेत आणि सिद्धराम दादांनी 2015ला जेव्हा बाबासाहेबांची 125वी जयंती होती त्यावेळेस सर्वस्पर्शी बाबासाहेब म्हणून एक विशेषांक काढला होता विवेकानंद केंद्राने, तर त्याचं संपादन केलं आणि तो वाचल्यानंतर तर मला खूपच एक बाबासाहेबांबद्दल बरंच जे माहिती नव्हतं अशा गोष्टी माहिती पडल्या. म्हणून मी सिद्धराम दादांना विनंती केली की तुम्ही या विषयावरच आज आम्हाला मार्गदर्शन करा. मी पुढील सूत्र मिनलताईंकडे सोपवतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद विशाल दादा. आज आपल्याला जे लाभलेले वक्ते आहेत त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. आज आपल्याला लाभलेले वक्ते श्री सिद्धराम भैरप्पा पाटील दादा, तरुण तडफदार उत्साही व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ता. दादांचा जन्म शिरपनहळ्ळी सोलापूर येथे झाला. पुढे त्यांनी BSc मॅथमॅटिक्स आणि मास्टर्स इन जर्नलिझम केले. तरुण भारत या दैनिकातून ऑक्टोबर 2003 मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 2003 ते 2011 तरुण भारतच्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीचे संपादक पदही त्यांनी भूषविले. 2011 आणि 2012 साली औरंगाबादच्या दिव्य मराठी दैनिकाच्या ऑनलाईन आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2012 पासून दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीसाठी दादा कार्यरत आहेत आणि सध्या ते मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. यासोबतच 2006 पासून विवेक विचार या विवेकानंद केंद्राच्या मासिकाचे संपादक म्हणूनही दादा काम पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त तरुण भारतने प्रकाशित केलेल्या समिधा या विशेष ग्रंथाचे संपादन देखील दादांनी केले आहे. सप्टेंबर 2015 मध्ये VIF नवी दिल्ली येथे भरलेल्या जागतिक हिंदू बौद्ध संमेलनामध्येही दादांनी सहभाग घेतला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 2016 मध्ये विवेकानंद केंद्राने प्रकाशित केलेल्या सर्वस्पर्शी बाबासाहेब या विशेष अंकाचे संपादनही दादांनी केले आहे. याशिवाय पुरोगामी दहशतवाद, गोधन, रामायण आजच्या काळासाठी, किशोरी विकास आदी विशेष अंकाचे संपादनही दादांनी केले आहे. ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या ग्रंथाचे संपादनही दादांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद तसेच व्यक्तिमत्व विकास, योग या अनेक विषयांवर 300हून अधिक लेख आणि 200हून अधिक व्याख्याने दादांनी दिली आहेत. यासाठी दादांना भीमगौरव पुरस्कार व सरत्न पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले आहे. 2019 साली विश्वसंवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्रातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारही दादांना मिळाला आहे. दादांना मी विनंती करते की जोडणारे बाबासाहेब याबद्दल त्यांनी आज आपल्याला माहिती सांगावी. सिद्धराम दादा. संकल्प फाउंडेशन आणि विश्व संस्कृती आश्रम या दोन्ही संस्थांचे सगळे कार्यकर्ते, ज्यांनी मला या विषयाशी जोडलं ते माननीय विशालदादा. विशालदादांना ज्यांचं नेहमी मार्गदर्शन असतं ते नरेंद्र सर आणि विनोद बावधनकर सर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाबद्दल जिज्ञासा आणि प्रेम स्नेह ठेवून या व्याख्यानात सहभागी, या कार्यक्रमात सहभागी सर्व श्रोते बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडं अभ्यास करण्याची संधीही या निमित्ताने उपलब्ध करून दिली, त्याही बद्दल मी आपल्या संस्थेला धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचार करत असताना मला सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आज समाजामध्ये जशी स्थिती आहे त्याहून थोडी वेगळी स्थिती आजपासून एक 22 वर्षांच्या पूर्वी होती. एक 22 वर्षापूर्वी मी जेव्हा खेड्यात होतो लहानपणी, तेव्हा खेड्यामध्ये अर्थातच जातीभेदाची तीव्रता ही अधिक होती. मला आठवतं त्या पद्धतीने आम्ही शालेय पोरं विहिरीवरती अंघोळीसाठी किंवा पोहण्यासाठी जेव्हा सगळे एकत्र आलेलो, तेव्हा त्या विहिरीच्या मालकाने एक आमचा सहकारी, एक मित्र ज्याचं नाव लक्ष्मण वाघमारे, त्याला तो
अमुक जातीचा नाही या कारणास्तव त्याला खूप बेदम अशा पद्धतीने काठीने मारहाण केली होती. ती घटना खूप मनावरती ओरखडा ओढणारी अशीच होती. कारण जातीभेदाचे चटके ज्या समाजाला सहन करावे लागले, ज्यांना भोगावे लागले, त्यांना त्याची व्यथा काय आहे, कशा पद्धतीने ती समाजाला लागलेली एक कीड होती, एक कलंक होता, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि आजपासून 100 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महूमध्ये त्यांचा जन्म झाला आणि नंतर साताऱ्याला काही वर्ष ते होते, नंतर मुंबईला गेले. ह्या सगळ्या त्यांच्या जीवन काळामध्ये त्यांना ज्या पद्धतीचं जीवन, ज्या पद्धतीच्या घटना, ज्या पद्धतीचे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले, त्यातून ते घडत गेले. त्यातून त्यांच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या समाजातील हे दोष दूर करावेत आणि आपल्या समाजाला पुन्हा एकदा सन्मानाचं जीवन त्याच्या वाट्याला यावं, यासाठी त्यांनी कार्य केलं. आपल्या देशात महापुरुषांची एक खूप मोठी परंपरा आहे, मालिका आहे. आणि हेही खरं आहे, की आपण महापुरुषांची विभागणी देखील वेगळ्या-वेगळ्या जातींमध्ये करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांना ही देखील व्यथा खूप जाणवत होती. महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांचं जे समग्र वाङ्मय प्रसिद्ध केलंय, त्यामध्ये असं म्हटलंय, बाबासाहेबांनी असं म्हटलंय एका ठिकाणी, की ह्या जातीभेदाच्या भिंती, जातीभेदातून येणारा संकुचित भाव, हा किती वाईट आहे किंवा किती खोलवर परिणाम करणारा आहे याच्याबद्दल व्यथा व्यक्त करताना ते म्हणतात, "ह्या जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्धाला भस्मीभूत केलं. या जातीयतेच्या वडवानलाने तुकाराम, ज्ञानेश्वर या संतांना भस्मीभूत केलं." आणि त्यांचं पुढं ते असं म्हणतात, "या जातीयतेच्या वडवानलाने स्वामी विवेकानंद यांनाही भस्मीभूत करून टाकलं." कदाचित त्यांना काय माहीत, की हा खूप मंडूक समाज पुढे जाऊन आपलीही तशीच अवस्था करणार नाही. ही देखील व्यथा त्यांच्या मनात असू शकते. कारण त्यानंतर देखील जसं कायद्याने जातीभेद निर्मूलन झालं असलं, कायद्याने जातीभेद हा दूर झालेला असला, तरी आज देखील काही प्रमाणात भले त्याला राजकीय कारणं असोत अथवा अन्य कारणं असोत, की समाजातून जातीची भावना ही समूळ दूर झाली आहे किंवा जातीची संकुचितता, त्यातून उद्भवणारे प्रश्न हे दूर झालेत, असं आपण धाडसाने म्हणू शकत नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेत असताना माझा एक अनुभव मी सुरुवातीलाच आपल्याशी शेअर करतो, आपल्यासमोर मांडतो. मी जेव्हा आजपासून 5 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यास करायचं ठरवलं, सुमारे मी 1 वर्ष, सव्वा वर्षापर्यंत अभ्यास केला. अभ्यास करून त्या एक छोट्या 125 पानांच्या ग्रंथाची निर्मिती केली. त्या ग्रंथाचं प्रकाशनच्या निमित्ताने मी समाजातल्या खूप वेगळ्या-वेगळ्या घटकांशी भेटलो, बोललो. तेव्हाचे सगळेच अनुभव खूप विविधांगी असे आहेत. पण त्यातून कार्यक्रमाच्या निमित्ताने हे कार्यक्रम होत असताना मला काही खूप धमकी देणारे देखील फोन आले. काही फोनमधील त्या समोरच्या व्यक्तींच्या बोलण्याचा आशय असा होता, की "तुला काय अधिकार आहे बाबासाहेब यांच्याविषयी अभ्यास करण्याचा? म्हणजे तू विशिष्ट जातीचा नाहीस तर तुला बाबासाहेबांचा अभ्यास करता येणार नाही." असंच जणू त्यांना सुचवायचं होतं. आपण आजकाल महापुरुषांचा विचार करत असताना आपल्या सोयीने किंवा आपल्या जातींच्या सोयीने त्यांचा विचार करण्याची देखील एक कीड, एक प्रकारचा संकुचित भाव आल्याचं दिसतं. कारण महापुरुषांचा विचार हा तुकड्या-तुकड्यामध्ये केला जाऊ लागलाय. महापुरुषांचा विचार हा समग्रतेने जर आपण केला, तर त्यातून आपल्याला महापुरुषाचं योग्य प्रतिबिंब समाजासमोर उमटवता येऊ शकतं. समाजाला ते प्रेरक ठरू शकतात. अन्यथा महापुरुषांचा विचार संदर्भ तोडून आणि तुकड्या-तुकड्याने होत राहिला, तर उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद यांना काही मंडळींनी घोर हिंदू विरोधी म्हणून देखील सादर करण्याचा प्रयत्न केला आणि ते करतात. कारण महापुरुषांचं जीवन हे सागराप्रमाणे खूप विशाल असतं, त्याला अनेक आयाम असतात आणि त्या सगळ्या जीवनाकडे जर आपण समग्रतेने नाही पाहिलं, तुकड्या-तुकड्यामध्ये पाहिलं, तर त्यातून त्या महापुरुषाची प्रतिमा, त्या महापुरुषाचं समाजासमोर होणारं सादरीकरण हे खूप संकुचित स्वरूपात होऊ शकतं आणि ह्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा आणि हे समाज जोडणारे ते विचार कसे आहेत, अशा बिंदूंच्या भोवती काही मांडणी करावं, असं माझ्या मनात आहे आणि त्या दृष्टीने मी आपल्यासमोर काही मुद्दे, काही बिंदू, काही धागे मांडणार आहे आणि त्याच्यानंतर आपण शेवटी काही काही मिनिटांसाठी प्रश्नोत्तराचा देखील काही विषय आपण घेणार आहोत.
आधुनिक काळामध्ये ज्यांनी भारतवर्षाचा स्वाभिमान जागवला, त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचं नाव खूप ठळकपणे घेतलं जातं. स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जसं मी मगाशी म्हणालो, तसं बाबासाहेबांनी व्यथा व्यक्त केली, की स्वामी विवेकानंदांना देखील जातीयतेच्या या उडवणाऱ्यांना घेरलं असं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वामी विवेकानंदांच्या विषयी आणखीन एका ठिकाणी खूप शक्तिशाली असं विधान केलेलं आहे आणि ते आहे M.O. मथाई यांनी लिहिलेल्या रिमेन्सेस ऑफ नेहरू एज या नावाच्या पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ आलाय. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षामध्ये अवतरित झाला असेल, तर ते स्वामी विवेकानंद होते. या वाक्यातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब यांचा महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे ध्यानात यायला या विधानावरून मदत होते. बाबासाहेब आंबेडकर आणखी एका ठिकाणी भारतातल्या महापुरुषांच्या विषयी असं म्हणतात, ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्ववेते निर्माण केले आणि बौद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी महाराष्ट्रीय नाही किंवा महार देखील नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. मातृभूमीचा गौरव आणि कर्तव्याची प्रखर जाणीव बाबासाहेबांच्या हृदयात किती खोलवर रुजली होती, हेच या उद्गारातून आपल्याला कळून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन हे जोडणारे असे होते. माणसाला माणसाशी, माणसाला देशाशी, माणसाला ऐक्याच्या भावनेशी जोडणारे डॉक्टर बाबासाहेब हे खूप द्रष्टे होते. भविष्यात घडू पाहणाऱ्या अनेक गोष्टींचा आदमास त्यांनी घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी काही भाकितं जी केली ती देखील आपल्याला ध्यानात येतं, की ते खूप पुढचं देखील ते पाहणारे होते. पुढचं पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सार किंवा समग्रपणे आपण त्यांचं जीवन पाहू गेलो, तर आपल्याला ध्यानात येतं, की संपूर्ण भारतवर्षाला एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी बरंच काही काम केलेलं आहे. भारतीय समाजात शिरलेले दोष घालवण्यासाठी ते जेवढे सक्रिय होते, तेवढेच किंबहुना त्याहून अधिक सजग या भारतवर्षाला तोडू पाहणाऱ्या शक्तींबद्दलही ते सजग होते. याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तर एकूण त्यांच्या जीवनामध्ये एक घटना अशी येते, की सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत त्यांचा एक संवाद आहे. जेव्हा ते परदेशातून, युरोपातून शिक्षण घेऊन भारतात परतले, तेव्हा सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत संवाद झाला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव विचारले, किंवा तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? पुढे तुम्ही काय करू इच्छिता? अशा पद्धतीचा तो संवाद आहे. आणि बाबासाहेब हे शिष्यवृत्ती घेऊन जेव्हा शिकण्यासाठी बाहेर गेले, परदेशात गेले, तेव्हा देखील असाच संवाद त्या दोघांमध्ये झालेला होता. तेव्हा त्याच भूमिकेवरती बाबासाहेब आहेत का आज? किंवा एवढं मोठं उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर इतकं विद्वत्तापूर्ण अशी व्यक्ती आता आपल्या जीवनाबद्दल काय विचार करते, ही जाणून घेण्याची एक तीव्र आकांक्षा, एक इच्छा सयाजीराव गायकवाड यांच्यामध्ये होती. आणि त्याला त्यांनी जे उत्तर दिलंय, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे त्याला संवादात जे बोलले, ते खैरमोडे यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. त्यात बाबासाहेब असं म्हणाले, मी आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्या अभ्यास केलेला आहे. मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब आणि माझी जात याच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजासाठी तिचा उपयोग करणार आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे एक प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी चालेल. माझे रक्तबंबाळ डोके पाहून ही 7 कोटी अस्पृश्य जनता तो हिमालय जमीनदोस्त करण्यासाठी एका पायावर तयार होतील आणि त्यासाठी प्राणार्पण देखील करतील. आणि हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. म्हणजे बाबासाहेब हे तिथून आल्यानंतर देखील त्यांच्या मनातली ही तीव्र भावना ते असं व्यक्त करतात. आणि हेच बाबासाहेब त्यांना जे असे जातीभेदाचे, अस्पृश्यतेचे चटके जे आपल्या सगळ्यांना माहित आहेत, मी त्या सगळ्या उदाहरणांमध्ये जाणार नाही. जसं की बाबासाहेबांना ते शाळेत असताना त्यांच्या शिक्षकांनी जेव्हा सांगितलं, किंवा फळ्यावरती त्या गणिताचं उत्तर हे कोणी सोडवेल,
तर बाबासाहेब जेव्हा पुढे आले, कोणीच पुढे आलं नाही. जेव्हा छोटा भीम जेव्हा पुढे आला, तेव्हा सगळी पोरं फळ्याकडे धावली. मग सरांना कळालं नाही हे काय होतंय, गुरुजींना कळालं नाही. पण नंतर ध्यानात आलं, की त्या फळ्याच्या पाठीमागे त्या सगळ्या मुलांचे जेवणाचे डबे होते आणि हा छोटा भीम हे भीमराव आंबेडकर जर त्या फळ्याला त्यांचा स्पर्श झाला, तर हे सगळे डबे किंवा हे सगळं खाऊ, हे जेवण वाटेल आणि म्हणून ते सगळे मुलं वेड्यासारखी धावली. आणि ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी म्हणजे त्यांना बैलगाडीतून खाली उतरवलं जाणं असेल, सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये पारशी घरातून त्यांना त्यांच्या सामानासकट बाहेर फेकून देऊन त्यांना हाकलून देणं असेल आणि समाजामध्ये हे तर रोजच्या अपमानास्पद हे सगळं जगणं असेल. ह्या सगळ्या जगण्याला कंटाळून, ह्या जगण्याला एक प्रतिवाद म्हणून, याच्यावरती एक उपाय म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, की "मी हिंदू धर्मात जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही." अशी घोषणा केल्यानंतर देखील जेव्हा संविधान सभेमध्ये जेव्हा बोलायची वेळ आली, तेव्हा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, "मी कालपर्यंत एका जातीचा नेता होतो. कालपर्यंत मी एका जातीपुरता विचार करत होतो. परंतु आज माझ्यावरती जी जबाबदारी आली आहे, ती जबाबदारी पाहता आता संपूर्ण देशाची जबाबदारी माझ्यावरती आहे. सगळ्या समाजाची जबाबदारी माझ्यावरती आहे." म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हे आंबेडकर हे किती उदात्त विचार करत होते. संकुचित विचाराला त्यांच्या मनात किंचितही थारा नव्हता. काही प्रासंगिक घटनांच्या वेळी प्रतिक्रिया म्हणून, प्रतिसाद म्हणून, आवश्यकता म्हणून ते बोलून गेले काही गोष्टी. परंतु जेव्हा त्यांच्यावरती ह्या संपूर्ण देशाची जबाबदारी आली, तेव्हा त्यांनी संपूर्ण समाजाचा, संपूर्ण देशाचा विचार केला, हे आपल्याला दिसतं. आणि मगाशी जे उद्गार त्यांच्या मी उद्धृत केलो, की ज्याच्यामध्ये व्यास मुनी असतील, कपिल मुनी असतील, बुद्ध असतील, महावीर असतील, यांचा वारसा चालवण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे आणि त्यासाठीच मी महार नाही किंवा महाराष्ट्रीय नाहीये, तर मी भारतीय आहे आणि या भारतभूमीचं पांग फेडण्यातच माझं जीवनाचं सार्थक आहे, असं बोलणारे बाबासाहेब. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना काही गोष्टींकडे आपल्याला निर्देश करावा लागेल. ते म्हणजे मी जसं म्हणालो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेवढं आपल्या समाजात शिरलेले दोष दूर करून समाज एकसंध करण्यासाठी ते सजग होते, तेवढेच सजग किंवा किंबहुना त्याहून जास्त सजग ते भारत तोडणाऱ्या शक्तींच्या बद्दल ते अधिक सजग होते. आपली साधना, आपलं तप आणि आपली बुद्धी पणास लावून त्यांनी या फुटीर शक्तींना उघडं पाडण्याचं एक अलौकिक कार्य बुद्धीच्या क्षेत्रात करून ठेवल्याचं आपल्याला दिसतं. जे कार्य आज देखील तेवढंच उपयोगी आहे. आज देखील त्या कार्याचं महत्त्व तेवढंच आहे. जेव्हा आपण पुढील उदाहरणं पाहू, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी अधिक समजायला मदत होतील. मागील 60-70 वर्षांचा, 75 वर्षांचा, गेल्या 100 वर्षांचा जेव्हा आपण आढावा घेतो आणि आजपर्यंत जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहू लागतो, तेव्हा आपल्या एक ध्यानात येतं. त्यातली एक परवाची म्हणजे एक 4 महिन्यापूर्वीची एक घटना आहे, एक बातमी आहे. त्या बातमीने लक्ष वेधून घेतलं. दक्षिणेतल्या हिंदू या दैनिकात देखील ती बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत असं म्हटलं होतं, नेपाळमधील काठमांडू विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आहेत, इतिहासाचे जे विद्यार्थी आहेत, पदव्युत्तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना चीन सरकारने 50 कोटी रुपये शिष्यवृत्ती म्हणून अनुदान रूपामध्ये दिल्याची ती बातमी होती. त्या बातमीच्या खोलात गेल्यानंतर असं कळालं, की त्या बातमीमध्ये पुढे असं म्हटलं होतं, की नेपाळ हा स्वतंत्र देश आहे. नेपाळमध्ये गुरखा समाज आहे आणि नेपाळी लोक किंवा गुरखा समाज हा भारतीय सैन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समरस होऊन सीमेवरती रक्षणाचं काम करतो. तर गोरखा समाजाच्या मनामध्ये भारताविषयी ही आत्मीयता का आहे? भारतासाठी प्राण देखील अर्पण करण्याची भावना नेपाळी माणसामध्ये कशामुळे आहे? हे जाणून घेणं हा विषय त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्या विषयावरती नेपाळी विद्यार्थी त्याच्यावरती संशोधन करतील आणि त्यासाठी चीन सरकारने त्यांना फंडिंग केलंय. म्हणजे नेपाळींच्या मनामध्ये भारत भक्ती कशामुळे जागते हे जाणून घेण्याचा चीनचा हा प्रयत्न आहे. फक्त आपण एवढ्याच गोष्टीकडे लक्ष दिलं तर कदाचित यातून तेवढी स्पष्टता येणार नाही. आणखीन एक भारतीय गुप्तचर विभाग रॉकडे असलेली जी माहिती आहे त्या माहितीनुसार आणखीन एक बाब आहे. सुमारे 30 वर्षापूर्वी चीनमध्ये एक संस्था, एक थिंक टँक सुरू करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 350 बुद्धिजीवी, विद्वान, अभ्यासू काम करतात. त्यांचं कामाचं स्वरूप काय आहे? त्यांचे विषय काय आहेत? तर त्यांचे विषय आहेत भारतामध्ये
असलेल्या जाती, त्या जातींचा अभ्यास करणं, 2 वेगळ्या-वेगळ्या जातींमध्ये असलेले काही विरोधाभास किंवा कलहाचे कांगोरे, त्या वादाचे मुद्दे, त्यांच्यामध्ये आणखीन भेदाचे काय-काय मुद्दे आहेत वगैरे गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, हे चीन सरकारच्या अधिकृतपणे त्यांच्या अ, निधीमधून किंवा त्यांच्या पैशातून हे काम चालतं आणि तिथे 350 लोक काम करतात. आणखीन एक बातमी आपण Google सर्च केलं तरी या बातम्याचे बरेचसे लिंक आपल्याला भेटू शकतात. ती बातमी अशी आहे, की गेल्या 2 वर्षात हे प्रामुख्याने ही बातमी अधिकृतरित्या पुराव्याने अशी पुढे आली. त्याआधी देखील याला काही लिंक असू शकेल. तर त्यात असं म्हटलंय, की जगभरामध्ये जी प्रमुख मीडिया आहे, जी मीडिया त्या देश जगभरातील जी मीडिया आहे, ज्या मीडियातून लोकांच्या मनावरती काही विचार बिंबवले जातात, तर त्या मीडियामध्ये चीनविषयीच्या संबंधितच्या ज्या बातम्या आहेत, त्या बातम्या देत असताना त्याला चीनला फार होईल असं किंवा चीनविषयी या लोकांच्या मनामध्ये सद्भाव होईल किंवा चीनला ज्या पद्धतीचे विचार पसरवायचे आहेत, त्या पद्धतीने त्यांना ते करता यावं यासाठी मीडियामध्ये त्यांनी 5,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ओतलेली आहे, अशी ती बातमी आहे. आणि जगभरातल्या न्यूयॉर्क टाइम्ससह वेगळ्या-वेगळ्या वृत्तपत्रांनी त्याबद्दल छापलेलं आहे. अर्थात थेट न्यूजपेपरला ते दिले असतील असं नाही, पण अनेक बुद्धिजीवी आणि प्रभावी पत्रकार, विचारवंत ज्यांचा समाजावरती मोठा प्रभाव असतो, असं त्या देशातील काही निवडक लोकांच्या पर्यंत त्यांना एक प्रकारे विकत घेण्याचा हा एक प्रकार आहे आणि ह्या सगळ्यातून त्यांचं काम चालतं. आपण जर सजग डोळ्यांनी पाहिलं, तर ज्यांना ब्रेकिंग इंडिया फोर्सेस असं म्हणतात. हे लोक फार चलाख असतात. आपल्याच लोकांना म्हणजे उदाहरणार्थ भारतातल्याच लोकांना भारताच्या विरोधात, आपल्या विरोधातच भडकवण्यासाठी त्यांना खूप योग्य पद्धतशीर पद्धतीने त्यांना प्रशिक्षित केलेलं असतं. आणि यातल्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशातील महापुरुषांची मांडणी करत असताना ह्या संभ्रम उत्पन्न होईल, अशा पद्धतीने मांडणी करण्याची एक सिस्टीम, एक यंत्रणा देखील या मंडळींनी विकसित केलेली आहे. भारतीयांना शक्ती देणारं जे आहे, शक्ती देणारे जे महापुरुष आहेत, भारतीयांना चेतवणारे, भारतीयांना शक्ती देणारे, भारतीयांच्या मनातील संभ्रम दूर करणारे, असं कार्य केलेले जे काही विचारवंत महापुरुष होऊन गेलेत, त्या महापुरुषांच्या बद्दल देखील संभ्रम उत्पन्न करणारं असं लेखन, अशा पद्धतीचं काही लिखाण किंवा अशा बातम्या, अशा टीव्ही याच्या माध्यमातून प्रसारित करणं. तर माझ्यासमोर एक पुस्तक आहे, संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचे लेखक आहेत जयदेव गायकवाड. त्याच्या प्रस्तावना आपण वाचलोत. ते आहे पद्मगंधा प्रकाशनचं पुस्तक आहे. ते वाचू तर आपल्याला खूप पद्धतशीरपणे ध्यानात येईल, की ह्या वेगळ्या-वेगळ्या शक्ती ह्या कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील उपयोग हे खूप चुकीच्या पद्धतीने त्यांना खूप चुकीच्या पद्धतीने सादर करून समाजातच भेद पाडण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंद असतील, आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, ह्या सगळ्या महापुरुषांना चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करणं, त्यांना सादर करणं, हे एक प्रकारे मंत्रयुद्ध पुकारलं जाणं, ह्या प्रकारचं काम हे खूप वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. जर आपण त्याच्यात खोलात जाऊन पाहिलं, तर याचे बरेचसे आपल्याला धागेदोरे सापडू शकतात. आणि हे डिजिटल माध्यमांचं जग आहे. येत्या काळात एका तासामध्ये, काही दिवसांमध्ये देशातील वातावरण कलुषित करणं किंवा स्फोटक बनवणं, अशी ही कारस्थानं रचली जातायत आणि रचली जातील. जसं आपल्याला माहिती आहे, भीमा कोरेगावचा प्रसंग जर आपल्याला आठवत असेल, तर फक्त 2 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण खूप प्रक्षोभक किंवा स्फोटक असं बनवण्यात आलं होतं आणि त्याची मांडणी, त्याची रचना त्याआधी 4 महिन्यापासून सुरू होती आणि हे सगळं त्यासाठी त्यांनी डिजिटल माध्यमाचा उपयोग केला होता. पण ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आपण जेव्हा विचार करतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार 100 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वीच केलेला होता, हे आपल्याला दिसतं. म्हणजे एका अर्थाने या मंत्रयुद्धाला कसं सामोरं जायचं, त्यासाठीची शस्त्रास्त्रे बाबासाहेबांनी तेव्हाच तयार करून ठेवलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समग्रतेने समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला ध्यानात येऊ शकतं, की सर्व भारतीयांना जोडून ठेवणारं आणि त्याच वेळी भारतवर्षाला तोडू पाडणाऱ्या शक्तींना
नलिफाय करणारे विचार, नस्तनाभूत करणारे विचारांची सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या प्रेरक जीवनामध्ये ठळकपणे मांडून ठेवल्याचं दिसतं. आणि असे 10 प्रमुख बिंदू आपण माझ्या या मांडणीच्या पुढच्या भागामध्ये मी ते मांडणार आहे, की जे 10 बिंदू काय आहेत, की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आणि ते जोडणारे आहेत, संपूर्ण भारतीयांना जोडणारे आहेत. भले आपल्या जाती आणि आपल्या पंथ किंवा असे वेगळे-वेगळे भेद असले, तरी देखील आपण सगळेजण एका सूत्रात बांधू शकू, असे काही बिंदू, असे काही विचार, असं काही कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. तर त्या 10 बिंदूंकडे आपण त्या 10 बिंदूंना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातलं एक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा लोकमान्य टिळक यांच्यासारखे खूप प्रकांड पंडित, विद्वान देखील ब्रिटिशांच्या षडयंत्राला बळी पडत होते, त्यांना देखील तो भेद तेव्हा ध्यानात येत नव्हता. तेव्हा खूप कमी लोकांना हा ब्रिटिशांचा फुटीरतावादाचा भेद पाडण्याचा एक षडयंत्राचा सुगावा लागला होता. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अग्रगण्य आहे आणि त्याच्यावरती त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. हे जे काम शाश्वत स्वरूपाचं आहे आणि पुढील काळात देखील ते उपयोगी पडणार आहे. आणि आज त्या कामानंतर जवळपास 8 दशकानंतर आधुनिक संशोधन जे होतंय, त्या आधुनिक संशोधनाने देखील त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. आता राखीगडी इथं जे संशोधन सुरू आहे, त्या संशोधनाने देखील त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय. ती गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, की आर्य हे दुसरीकडून कुठूनही आलेले नाहीत. आर्य दुसरीकडून आले असं जे पसरवलं जातं, हे थोतांड आहे. मूळ निवासी ही संकल्पनाच थोतांड आहे. हे त्यांनी हू वेअर शूद्राज या पुस्तकामध्ये सांगितलं. आर्य हा शब्द गुणवाचक आहे. कृण्वन्तो विश्वम आर्यम म्हणजे हे संपूर्ण जग, ही संपूर्ण पृथ्वी आपण सुसंस्कृत करूया. ह्या संपूर्ण जगामध्ये आपण चांगले विचार पसरूया. अशा अर्थाने आर्य या शब्दाचा वापर केलेला आहे. एक सुसंस्कृत मनुष्य, एक समाजातील सुसंस्कृत मनुष्याला पर्यायवाची शब्द म्हणून गुणवाचक अशा अर्थाने आर्य शब्दाचा वापर झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्यावरती स्वतंत्र प्रबंध लिहिला आणि एक स्वतंत्र ग्रंथ याच्यावरती निर्मिती केली. आणि ह्या ग्रंथाची निर्मितीचं महत्व असं आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन काही मूल निवासी संकल्पना पुढे रेटणाऱ्या बामसेफ यासारख्या काही संघटना आहेत, की जे बाबासाहेबांच्या विचारांची थेट हत्या करतात किंवा त्या विचारांना पायदळी तुडवतात आणि समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आपण जर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलो, तर ते महागात पडू शकतं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत आणि आपण देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. राखीगडी सारख्या म्हणजे राखीगडीचं जर आपण पाहिलं, तर आजपासून गेल्या मे महिन्यामध्ये इंडिया टुडे नावाच्या एका प्रख्यात नियतकालिकेने त्यांच्या कव्हर स्टोरीवरती मे महिन्यातल्या कव्हर स्टोरीवरती एका आठवड्यात त्यांनी कव्हर स्टोरी केली राखीगडीवरती, जेव्हा की राखीगडीचे निष्कर्ष जाहीर होणार होते. तर त्यांनी त्यातून असा प्रयत्न केला, एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या संस्थेवरती, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणारी बाहेरील देशातली संस्था होती, जे राखीगडीच्या DNA मधून काय निष्कर्ष बाहेर येणार आहे याच्या संदर्भात तो निकाल येणार होता. त्याच्या आदल्या अंकात म्हणजे मे महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या इंडिया टुडेनी असं एक जवळपास 12 ते 13 पानं त्याच्यात खर्ची घातली आणि आर्य दुसरीकडून आले हेच सत्य आहे. आणि आता हे राखीगडीचं जे निष्कर्ष येणार आहे त्याच्यावरती कसं जातीवादी लोकांचं, हिंदुत्ववादी लोकांचा कसा प्रभाव आहे आणि हे आता त्यांनी वगैरे असं बरंच काही संभ्रम उत्पन्न होईल अशी काही मांडणी केली. आणि प्रत्यक्षात जेव्हा शक्तिशाली पद्धतीने त्याचे सगळे निष्कर्ष पुढे आले, तेव्हा त्यांनी त्याच्यावरती एकही ओळ छापली नाही आतापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एक भाग असा आहे, की भारतामध्ये हे द्रविड वेगळे, आर्य वेगळे, मूळ निवासी वेगळे, पुन्हा ते लिंगायत स्वतंत्र धर्मवाले, मग पुन्हा असं वेगळे-वेगळे आपल्या समाजाला जेवढं काही तोडता येईल, त्या तोडणाऱ्या त्या शक्तींची कडी तो एक स्वतंत्रच विषय आहे. मूळ निवासीवाले आपल्या समाजाला वेगळ्या-वेगळ्या भागामध्ये कसं तोडण्यासाठी काम करतायत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्म्य हे आहे, त्यांचं द्रष्टेपण हे आहे, की बाबासाहेबांनी ही गोष्ट तेव्हाच ओळखली होती आणि म्हणूनच त्यांनी एक खूप मोलाचं काम करून ठेवलं, जे त्यांनी सांगितलं, की हे आर्य दुसरीकडून आले नाहीत किंवा मूळ निवासी सिद्धांत हा खोटा आहे, थोतांड आहे आणि शूद्र हे देखील क्षत्रिय होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि राष्ट्रहितासाठी एखादं सत्य हे निर्भीडपणे व्यक्त करण्याचं साहस त्यांच्यामध्ये होतं. काँग्रेस असेल, ब्रिटिश सरकार असेल, मुस्लिम लीग असेल,
ह्या सगळ्यांच्या समोर त्यांनी हे निर्भीडपणे मांडलं आणि आर्य दुसरीकडून आल्याचा जो सिद्धांत रूढ होऊ पाहत होता, त्याला त्यांनी खूप पुराव्यानिशी नाकारलं. सुदैवाने आज सगळ्या आधुनिक संशोधनांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. हा एक पहिला बिंदू आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दुसरं एक खूप मोठं महत्वाचं काम केलं. ते म्हणजे त्यांनी कायद्याने आपल्या देशातील जातीभेद नष्ट केला. हिंदू समाज हा एकसंध असला पाहिजे, त्याच्यामध्ये शिरलेले दोष दूर व्हायला पाहिजेत. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप टोकाचे, निकराचे प्रयत्न केले. काळाराम मारुती मंदिरामध्ये काळारामच्या मंदिरामध्ये नाशिकच्या प्रवेश करण्याचं त्यांचं अ, आंदोलन असेल आणि त्यानंतर देखील त्यांनी वेगळे-वेगळे जे प्रयत्न केले, त्या सगळ्या प्रयत्नातून एकच होतं, की हा समाज दोषमुक्त व्हावा आणि त्यासाठी त्यांनी पुरेसं संघर्ष केलं आणि जेव्हा त्यांच्याकडे संधी चालून आली, ह्या राज्यघटनेची निर्मिती करण्याची आणि त्यावेळी त्यांनी कायद्याने हा जातीभेद नष्ट केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना माहीत होतं, की कायद्याने जरी ही गोष्ट नष्ट केली, तरी देखील केवळ कायद्याने समता येणार नाही. तर ह्यासाठी समाजाने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे कायद्याने कायदा केल्याने किंवा समता आल्याने एखादी दलित व्यक्ती, एखादी डाउन व्यक्ती, एखाद्या तथाकथित कमी जातीतील व्यक्ती डॉक्टर बनू शकेल. परंतु त्याला प्रेम आणि आदर समाजाकडून मिळेल का? तर तो जेव्हा मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने जातीभेदाचं निर्मूलन झालंय किंवा जातीच्या संकुचित भावना गळून पडल्यात, असं आपण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती चिंतन करण्याचा हा विषय आहे आणि आपल्या आचरणामध्ये आपण याकडे कशा दृष्टीने बघतो, आपल्या कृतीतून आपण कुठल्याही क्षणी आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण जिथे कुठे अधिकार पदावर असू, तिथे आपल्यावरती ह्या संकुचित जातीयतेचं विचार आपल्यावरती डॉमिनंट होत नाही ना, हे पाहणं हे प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक स्तरावर करण्याची बाब आहे. त्याच्यावर काही तत्वज्ञानात्मक असं सांगणं हा माझा हेतू नाही. परंतु ही बाब देखील आपण प्रत्येक भारतीयाने याच्यावरती खोलात जाऊन विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जातीभेद नष्ट करण्याचा जो कायदा आहे, तो देखील आपल्या सगळ्यांना जोडण्याच्या दिशेने तो एक प्रयत्न होता. तिसरा मुद्दा आहे, त्यांनी बौद्ध धर्माचा केलेला स्वीकार. याच्यावरती जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतो, जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः या गोष्टीचं खूप स्पष्टपणाने या गोष्टीबद्दल ते बोललेले आहेत. ते एका ठिकाणी असं म्हणतात, की माझा हा समाज जो आहे तो खूप प्रक्षुब्ध झालेला आहे. हा समाज हा शेकडो वर्षांच्या अन्यायाने, अत्याचाराने त्याच्यामधली जी प्रक्षुब्धता आहे, जो संताप आहे तो खूप प्रचंड आहे आणि मला एक धोका असा वाटतो, की माझा हा समाज हा कम्युनिझमकडे वळण्याचा धोका मला दिसतोय. आता मी योग्य वेळी जर हा निर्णय घेतला नाही, तर माझा समाज हा कम्युनिझमकडे झुकेल आणि कम्युनिझमकडे माझा समाज जर गेला, तर हे आपल्या देशाची फार मोठी हानी असेल. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला. किर्लोस्कर गुरुजींनी त्यांना त्यांच्या लहानपणी खूप ते शाळेत असताना त्यांना गौतम बुद्ध यांचं एक पुस्तक, एक चरित्राचं पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलेलं होतं प्रेमाने आणि नंतर या गोष्टीचा उल्लेख बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माचा पुरस्कार केला, स्वीकारलं, त्यावेळी देखील ह्या घटनेचा त्यांनी उल्लेख केलेला होता. तर याच मातीत जन्मलेला, भारताच्या मातीत उगम पावलेला एक धर्म, एक तत्वज्ञान मी स्वीकारतो आहे, असं त्यांनी बाबासाहेबांनी याची स्पष्टता केली. तर यातून आपल्याला असं दिसतं, की त्याच वेळी वेगळे-वेगळे काही एकांतिक किंवा एक्सक्लुझिव्ह रिलिजन्स यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडे ओढण्याचा आणि त्यासाठी आमिष दाखवण्याचा किंवा काही आर्थिक खूप मोठं लालूच दाखवण्याचा देखील प्रयत्न केला होता. बाबासाहेबांनी स्वतः देखील या गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे आणि बाबासाहेबांनी थेट ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या. जसं की आपल्याला माहिती आहे, की संत गाडगेबाबा यांच्यासोबत देखील त्यांचा एक संवाद झालेला आहे या संदर्भात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांनी देखील विचारलं, "तुम्ही कुठल्या धर्माचा स्वीकार करताय?" तर बाबासाहेबांनी गाडगेबाबांनाच विचारलं, की "तुम्हीच सांगा मी काय करू द्या?" तर तेव्हा गाडगेबाबांनी सांगितलं, "तुम्ही हजरत बनू नका, त्याच्याने देशाचा सत्यानाश होईल आणि तुम्ही फिरंगी धर्म स्वीकारू नका, त्यामुळे देखील देशामध्ये फुटीरता वाढेल." तर ह्याच भूमीत, याच मातीत उगम पावलेला एक धर्म स्वीकारणं, एक एवढ्या मोठ्या चळवळीनं
तर ही एक जी घटना आहे, ह्या घटनेचा आपण जेव्हा खोलात जाऊन विचार करतो, तेव्हा आपल्याला ध्यानात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून समाजावरती फार मोठे उपकार केलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतीयांना एकत्र करणाऱ्या, एक जोडून ठेवणाऱ्या अशाच आहेत. त्यातला हा एक महत्वाचा बिंदू आहे. एक गोष्ट फार पुढे येत नाही आणि ती गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोधनाचा केलेला विचार. म्हणजे या विषयावरती आजवर फार लिहिलं गेलंय किंवा समोर आलंय असं झालेलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये दी अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स या नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये त्यांनी आपलं चिंतन प्रकट केलंय. त्यात ते असं म्हणतात, The Buddhists rejected animal sacrifice, particularly of the cow. The objection to the sacrifice of the cow and cow had taken a strong hold of the minds of the masses, as they were an agricultural population and the cow was a very useful animal. बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धर्मीयांनी पशु हत्या, विशेषतः गायींची हत्या नेहमीच नाकारली आहे. गाय हा फार उपयुक्त प्राणी असल्यामुळे आणि देशात शेती करणाऱ्यांची संख्या ही मोठी असल्यामुळे पशु हत्येच्या विरोधातला विचार आणि त्यातल्या त्यात गायींच्या कत्तलींचा विरोध हा जनतेत पक्काच चांगला रुजला होता, असं ते म्हणतात. त्याच ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, हिंदूंच्या मनातला गायीविषयीचा पूज्यभाव हे परदेशीयांना नेहमीच एक गूढ वाटत आले आहे. त्यातल्या त्यात भारतात येऊन परोपकाराच्या नावावर धर्मप्रसार करणाऱ्या अर्धवट धर्मवाद्यांना बाबासाहेबांचे शब्द योजना पहा, बाबासाहेबांच्या शब्द योजना किती महत्वाच्या आहेत. हिंदूंच्या मनातला गायीविषयीचा पूज्यभाव हे एतदेशीयांना नेहमीच एक गूढ वाटत आले आहे. गायीविषयीचा पूज्यभाव हे परदेशातल्या लोकांना नेहमीच एक गूढ वाटत आले आहे. त्यातल्या त्यात भारतात येऊन परोपकाराच्या नावावर धर्म प्रसार करणाऱ्या अर्धवट धर्मवाद्यांना ही बाब आयतीच हाती सापडली आहे, जिच्याद्वारा ते हिंदूंना ब्लॅकमेल करीत असतात. भारतातली गोपूजेची पद्धती तितकीच आर्थिक आहे, जितकी मशागत न केलेल्या द्राक्षांच्या वेलींचे मध्य देवाला अर्पण न करण्याची रोमन लोकांची पद्धती आहे. गाय आणि अन्य काही उपयुक्त जनावरे ही शेतकऱ्यांना आपला प्राण वाटत असतात. गाय बैलांना जन्म देते, जे बैल शेती करण्यासाठी उपयोगी येत असतात. आपण गायींची मांसासाठी कत्तल करायला लागलो तर आपल्या कृषी समृद्धीशी तडजोड केल्यासारखे होईल. जुन्या काळातल्या हिंदूंनी दूरदृष्टी ठेवून गोमांस खाणे वर्ज्य ठरवले आहे आणि त्यासाठी गायींच्या हत्यांना प्रतिबंध केला आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. ते केवळ द्वेषपूर्ण पद्धतीने हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी केले असं झालेलं नाही. काही योग्य कारणांसाठी त्यांनी हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टींचं उदात्तीकरण केलेलं आहे, त्याचा गौरव देखील केलेला आहे आणि नंतर राज्यघटना बनवत असताना त्यांनी संविधानाच्या मध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख किंवा ह्या गोष्टीला त्यांनी आणलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते आणि गो संरक्षणाच्या संदर्भात त्यांनी दूरदृष्टीने त्याच्यामध्ये काही तरतुदी देखील करून ठेवलेल्या आहेत, की ज्या तरतुदी जर आपण आज पाहिलं तर मार्गदर्शक तत्व जे आहेत भारतीय राज्यघटनेतली, त्याच्या 48व्या कलमामध्ये असं म्हटलंय, सरकार शेती आणि पशुपालन हे व्यवसाय आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने संघटित करण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः गाय आणि अन्य दुभती जनावरे यांच्या विविध जातींचे जतन आणि संवर्धन करील. त्यासाठी गायींच्या हत्यांवर बंदी घालेल आणि अन्य दुभत्या तसेच भाकड जनावरांचीही कत्तल टाळण्याच्या दिशेने पावले टाकेल. आणि हे सगळे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आणि याविषयी खूप कमी वेळा पुढे आलेला आहे. तर गाय जे आहे, गायीविषयीचा जो श्रद्धाभाव आपल्या देशामध्ये आहे, तर त्याचाही विचार करत असताना त्यांनी परदेशातील बायबलमधील किंवा अन्य देशांमधील अन्य संस्कृतीमधील दाखले देत ते सांगितले आहेत की गायीविषयी पूज्यभाव बाळगणं हे काही मागासपणाचं नाहीये, उलट हे शेतीच्या दृष्टीने, कृषीच्या दृष्टीने किती आवश्यक गोष्ट आहे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे, जी गोष्ट आहे की जी आजकाल आपण पाहिलो आहे, JNU सारख्या युनिव्हर्सिटीज असतील किंवा वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आपण पाहिलो की काही तरुण, काही विद्यार्थी हे
भारत तेरे तुकडे होंगे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जेव्हा पुढे आले, तिथं आपण पाहिलं की पुणे विद्यापीठामध्ये देखील तिथे राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने बळकावलं जातं किंवा तिथे एक एक टोळी काम करते अशा बुद्धिजीवींची, की तिथून ते बाहेर पडत असताना अशा कम्युनिझमचा विचार खूप विकृत पद्धतीने ते समाजात पोहोचवतील यासाठी तिथे काही गट काम देखील करतात. तर ह्या अशा सगळ्या गोष्टींच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये खूप परखडपणे काही गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगून ठेवल्यात. ती बाब आज देखील तेवढीच लागू आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, हे जयदेव गायकवाड यांनी संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचं जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये त्याचा संदर्भ सापडतो. याशिवाय भारत सरकारचं जे लोकसभेची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती देखील हे संपूर्ण याचा मजकूर आपल्याला वाचायला मिळतं. ते बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष या 2 पक्षांकडून घटनेला दोष दिला जात आहे. ते घटनेला दोष का देतात? ही घटना वाईट आहे म्हणून ते घटनेचा धिक्कार करतात का? मी असं म्हणेन, की कम्युनिस्ट पक्षाला कामगारांच्या हुकुमशाहीच्या तत्वावर आधारित घटना हवी आहे. आपली घटना संसदीय लोकशाहीच्या तत्वावर आधारित आहे, म्हणून ते धिक्कार करत आहेत. समाजवाद्यांना 2 गोष्टी हव्या असतात. एक, जर ते सत्तेवर आले, तर त्यांना घटनेने राष्ट्रीयकरण करण्यास स्वातंत्र्य द्यावे किंवा भरपाई न देता सर्व खाजगी संपत्तीचे सामाजिकरण करता यावे. दुसरी गोष्ट समाजवाद्यांना हवी ती म्हणजे घटनेतील मूलभूत हक्कांना मर्यादा असू नयेत. मूलभूत हक्क निरंकुश असावेत, असा त्यांचा आग्रह आहे. ज्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेवर येण्यास जर अपयशी झाला, तर त्यांना केवळ टीका करण्यास नव्हे, तर हे राज्य उखडून टाकण्यास देखील पूर्ण स्वातंत्र्य मिळावे. या कारणावरून घटनेला दोष दिला जात आहे. म्हणजे आता जे आपण सगळं हे पाहतोय, नक्सली चळवळ असेल किंवा ह्या कम्युनिस्टांकडून ज्या चळवळी चालवल्या जातात, त्याच्यामध्ये म्हणजे हिंसाचार करणं देखील वर्ज्य मानलं गेलेलं नाही. तर ह्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर खूप सजग होते आणि त्यांनी संविधान सभेमध्ये देखील याबद्दल खूप स्पष्टपणे भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे हिंदू कोड बिलाचा. हिंदू कोड बिलचा जेव्हा आपण खोलात जाऊन विचार करतो, तेव्हा हिंदू कोड बिल बनवण्यामागे बाबासाहेबांनी खूप मोठे उपकार या देशावरती करून ठेवलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह किंवा एकांतिक पंथ, इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि यहुदी संप्रदाय अशा धर्मांना वगळता, अशा रिलिजनला वगळता उर्वरित सगळ्याच भारतात उगम पावलेले सगळेच पंथ आणि संप्रदाय यांचा उल्लेख त्यांनी हिंदू या संज्ञेच्या खाली केलेला आहे. आणि आज देखील आता गेल्या 60-70 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या देशाला फुटीरतेकडे नेण्यासाठी अनेक चळवळी काम करतात. बाहेरील शक्ती देखील त्यांना फंडिंग करत असतात. त्यातून असं झालं की आतापर्यंत 122 घटक, 122 जाती, 122 पंथ किंवा संप्रदाय यांनी भारत सरकारकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी मागणी केली, की आमचा धर्म हा स्वतंत्र आहे. आम्हाला हिंदू धर्मापासून वेगळा व्हायचा आहे आणि आम्हाला तुम्ही वेगळं करून द्या. तर सुदैव असं आहे की हिंदू कोड बिल आणि एकूण राज्यघटनेची रचना अशी आहे, की आजवर किंवा त्याच्यात स्वतः पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा, संसद, सर्वोच्च न्यायालय याच्यापैकी कोणालाही हा अधिकार नाहीये, की नवीन धर्माला मान्यता देण्याचा किंवा स्थापन करण्याचा. तर हा एक जो भाग आहे, की कुठल्याही म्हणजे पाश्चात्यांमध्ये जे रिलिजनची संकल्पना आहे, हे उपासना पद्धती, विशिष्ट पद्धतीची उपासना आणि ती उपासना जे मानत नाहीत, ते हिदन्स असतील किंवा ते काफिर असतील, अशा पद्धतीचा जो एक संकुचित भाव आहे, तसंच इथे भारतीय लोक पण असावेत, अशा संकुचित भावनेतून इथे भारतामध्ये वेगळ्या-वेगळ्या धर्माच्या नावाखाली काही फुटीरतावाद जोपासला जावा, यासाठी प्रयत्न सुरू असतात, आहेत. आणि त्या सगळ्या प्रयत्नांमधील एक सर्वात मोठा अडथळा किंवा त्याला रोखण्याचं काम हे हिंदू कोड बिल याच्यातले जे सगळ्या तरतुदी आहेत, त्यामुळे होत आहे. तर याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी देखील यांचा त्या अंगाने अभ्यास होण्याची गरज वाटते. आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये, की जसं भारताचे जेव्हा तुकडे पडले गेले, 1947 ला जेव्हा भारतवर्षाची फाळणी झाली, भारताच्याच भूमीवरती
पाकिस्तान आणि बांगलादेश, पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान या रूपामध्ये तेव्हा 2 इस्लामी स्टेट उदयाला आले. त्याच्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिहाद या तत्वज्ञानाचा, जिहाद या विकृतीचा, जिहाद या आक्रमणाचा धोका ओळखलेला होता आणि जिहाद समजून घेण्यासाठी किंवा हे विस्तारवादी एकांतिक विचारधारा समजून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परखडपणे, ज्या सूक्ष्मपणे, ज्या अभ्यासूपूर्ण पद्धतीने इस्लाम किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा केलेली आहे. मुस्लिम चळवळ जी अरब नॅशनल मूव्हमेंट देखील ज्याला म्हटलं जातं. तर असं धाडस, असं एक मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. थॉट ऑन पाकिस्तान आणि इतरही त्यांच्या अनेक मांडणीमधून ते पुढे आलेलं आहे. तर ह्या सगळ्याच्या अभ्यासाकडे आपण गेल्या 60-70 वर्षामध्ये फारच दुर्लक्ष केलेलं आहे. तर हा एक भाग आहे, की जो आपल्याला जोडण्याला मदत करतो आणि काही मुस्लिम समाजामध्ये जे फुटीर चळवळी आहेत, त्यांना उघडं पाडण्यात आणि मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रीय वृत्ती येण्यासाठीच्या दृष्टीने देखील हे विचार खूपच मौलिक असे आहेत आणि खास करून असे जे विचार आहेत, जे खूप ओपनली खूप एक्स-रे काढल्यासारखं किंवा खूप भेदक पद्धतीने अ, समस्यांच्या मुळाशी जाऊन भिडतात. तर समस्या आहे म्हणून समस्येकडे कानाडोळा करणं किंवा डोळेझाक करणं म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये एक मोठं वादळ आलं म्हणून शहामृग पक्षाने आपलं चोच वाळूमध्ये खुपसून उभं राहणं आणि त्या पक्षावरतीच वाळूचा डोंगर बनून ते त्याच्यामध्ये नष्ट होणं, असाच तो प्रकार असतो. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या थॉट ऑन पाकिस्तान हे जे ग्रंथ आहे, हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाच्या अभ्यासातून आपल्याला ध्यानात येऊ शकतं. तर ज्याला राष्ट्रीय हिताच्या कामामध्ये वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, अशा कोणीही माणसाने, कोणीही व्यक्तीनी, विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे आणि त्याचं वाचन केलं पाहिजे. तर आपल्याला ध्यानात येईल, की मुस्लिम समाज देखील हा भुरसटलेल्या रूढी वगैरे सोडून कसा आधुनिक व्हायला पाहिजे, हेही त्यातून कळतं आणि जे जिहादी तत्व आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करता कामा नये, याचंही एक दिशादर्शन त्या पुस्तकातून आपल्याला होऊ शकतं. 8 नंबरचा बिंदू आहे. पुढील आणखीन 3 बिंदू आहेत. त्यातलं 8वा बिंदू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, "तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला खूप दुःख होते." ते पुढे असं म्हणतात, "काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरं नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत किंवा माझ्या शिक्षणामुळे समाजाचे जे काही हित झालं असेल, ते माझ्यामध्ये असलेल्या धार्मिक भावनेमुळेच. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको." डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप स्पष्टपणे ही भूमिका मांडलेली आहे. असंच सेम किंवा एकसारखंच आपण स्वामी विवेकानंद यांचा उद्गारही पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणाले, तसं त्याआधी स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय, की धर्म हा भारताचा प्राण आहे. हे सांगण्यासाठी विवेकानंदांनी एक उदाहरण दिलंय. 7 समुद्राच्या पलीकडे एक पिंजरा आहे. पिंजऱ्यामध्ये एक पक्षी आहे. पक्ष्याच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि माळ जोवर तुम्ही तोडत नाही, तोवर एखाद्या राक्षसाचा प्राण जात नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण आपल्या लहानपणी ऐकलेल्या असू. तर हे धर्माच्या बद्दल देखील असंच आहे. भारताच्या विषयी देखील असंच आहे. भारतातला प्राण जोवर जिवंत आहे, भारतातला धर्म जोवर जिवंत आहे, तोवर भारताला मृत्यू नाही. भारत हा नष्ट होऊ शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, भारताची अवनती झाली ती धर्मामुळे नव्हे, तर धर्मतत्वांचं योग्यरित्या पालन न केल्यामुळे. धर्माच्या नावावरती वेगळंच अवडंबर, बालिशपणा किंवा धर्म म्हणजे शिवाशिव याच्यापुरतंच आपण मर्यादित केल्यामुळे, आपण संकुचित केल्यामुळे आपल्या देशाची हानी झालेली आहे. जर आपल्याला या भारताला पुन्हा एकदा भारताचं उत्थान करायचं असेल, तर आपल्याला धर्म खऱ्या अर्थाने पालन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर आपल्या भारताचा जो प्राण आहे, तो धर्मात आहे. तर इथे धर्म याचा अर्थ आपल्याला समजून घेतलं पाहिजे. धर्म म्हणजे हे जे सगळं तत्वज्ञान आहे, जे चराचर सृष्टीला एका धाग्यात बांधणारं, चराचर सृष्टीच्या कल्याणाची कामना करणारं आणि त्या पद्धतीचे नीती-नियम बनवणारं, हे सगळे जे विचार आहे, एखादं झाड एखाद्या जमिनीमध्ये सगळ्या दृष्टीने चांगलं वाढायचं असेल, त्याला पोषक द्रव्ये मिळायची असतील, त्याच्यावरती सावली पडायचं नसेल आणि ते झाड तारारून उगवलेलं आहे
अशा वेळी आपण असं म्हणू शकतो की त्या जमिनीने, त्या भूमीने त्या झाडाची धारणा केली. तसं ह्या समाजाची धारणा योग्य पद्धतीने होण्यासाठीची जी संस्कृती आहे, जो विचार आहे, जो तत्वज्ञान आहे, जी जीवन प्रणाली आहे, त्याला धर्म म्हटलं गेलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझ्या जीवनामध्ये शीलाला मी खूप महत्त्व दिलेलं आहे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे असं ते म्हणतात. म्हणजे धर्म, शील ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या परंपरेने हजारो वर्षापासून आपल्या या मातीत रुजलेल्या आहेत, या गोष्टींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळेच मी घडलोय असं ते सांगतात आणि हेच जे तत्व आहे, हे जे विचार आहेत, हेच विचार आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारे आहेत आणि हे जोडणारे असे विचार आहेत. राज्यघटना पुढचा बिंदू आहे, तो राज्यघटनेचा आहे. राज्यघटनेची निर्मिती राज्यघटनेची निर्मिती करत असताना अनेक विद्वान मंडळी त्यात सहभागी झाले असले, हे खरं असलं तरी त्या सगळ्यांचं कुशल नेतृत्व आणि खूप जीव तोडून किंवा समर्पित भावनेने ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, पुढाकार घेतला आणि याला वास्तवात आणलं, ते अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ही जी आपली राज्यघटना आहे, ती राज्यघटना आपल्या संपूर्ण भारताला एका सूत्रात, एका धाग्यात बांधण्याचं काम आज आपण होताना पाहतोय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या योग्य काळानुसार काही बदल करण्याची देखील त्याच्यामध्ये अंतर्भूत अशी व्यवस्था आहे. हा 9वा बिंदू झाल्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा बिंदू आहे. तो म्हणजे आत्मसंवाद किंवा मनुष्य निर्माण, मनुष्याची घडण याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार महत्त्व दिलेलं आहे. माणसाच्या जीवनाविषयी, त्याच्या जीवनाच्या उत्थानाविषयी ते खूप सजग होते. त्यांच्या जीवनातून असे खूपसे बिंदू आपल्याला मिळतात, की ज्याच्यातून आपल्याला ध्यानात येतं, की आपण आपल्या स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे. जसं ते विद्यार्थ्यांना म्हणतात, की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये कसं वागलं पाहिजे हे सांगताना ते म्हणतात, "इफ यू वांट टू सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड." तर तुम्ही अभ्यास कसं करावं इथपासून ते त्यांना मार्गदर्शन करतात आणि संपूर्ण जीवन कसं घडवावं, जीवनात आपलं ध्येय काय असावं वगैरे जसं आपण बाबासाहेबांचं जीवनचरित्र अभ्यासू लागतो, तेव्हा आपल्याला ध्यानात येतं, की ह्या सगळ्या याच्यामध्ये मनुष्य निर्माणाला, माणसाला काय महत्त्व आहे. म्हणजे मी जसं सुरुवातीपासून उल्लेख केला जयदेव गायकवाड यांच्या पुस्तकाचा, त्या पुस्तकात जयदेव गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या मांडणीचा सार म्हणून ते असं म्हणतात, राज्यघटनेचा मूळ आधार आहे जनता. जनता सार्वभौम आहे. लोकशाही जीवनात जनताच सर्वेसर्वा असते. राज्यघटनेचे सार्वभौमत्व जनतेमध्ये आहे. जनता म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि हाच देशाचा आधार आहे. आणि मनुष्य निर्माण हेच शेवटी महत्त्वाचं आहे. हेच स्वामी विवेकानंदांनी देखील ओळखलं होतं आणि त्यासाठीच त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन याची स्थापना केली होती. आज आपण पाहतोय, की विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून देखील मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थान, मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान. जसं स्वामीजी म्हणायचे, "माणसं हवीत माणसं, कुठे आहेत माणसं?" तर हे माणूस घडणं हेच खूप महत्त्वाचं आहे. कारण मनुष्य निर्माण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एक दिवस केलं आणि थांबलं असं नाहीये. तर अ, अशा वेगळ्या-वेगळ्या संस्था, संघटना ज्या आहेत, ज्याच्यामध्ये संकल्प फाउंडेशन, विश्व संस्कृती आश्रम किंवा विवेकानंद केंद्र अशा समाजातल्या वेगळ्या-वेगळ्या ज्या सगळ्या संस्था, संघटना आहेत, ते मनुष्य निर्माणाच्याच दृष्टीने काम करीत आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "एखादी राज्यघटना कितीही चांगली असली, तरी तिची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसले, तर ती राज्यघटना कुचकामी ठरेल." तेव्हा ती घटना चांगली की वाईट ठरवताना घटनेची अंमलबजावणी आजपर्यंत ज्यांनी केली, त्या राज्यकर्त्यांच्या राजकीय गुणवत्तेचा तसेच नैतिक गुणवत्तेचे मूल्यमापन केले पाहिजे. त्यांची महत्वाकांक्षा तपासली पाहिजे. याचा थोडक्यात अर्थ असा, की देशाचं नेतृत्व करणारे असोत अथवा समाजाचे नेतृत्व करणारे असोत, ते कुठल्याही थरावरती काम करणारे असोत, त्यांची जडण-घडण कशी झाली आहे, त्यांचे विचार कसे आहेत, ते माणूस म्हणून खरंच विकसित झालेले आहेत का? ह्या गोष्टीला अंती फार महत्त्व आहे. त्याच्यामध्ये शील आहे का? त्याच्यामध्ये विवेक आहे का? त्याच्यामध्ये समाजाच्या प्रती कळवळ आहे का? तळमळ आहे का? ह्या गोष्टीलाच फार महत्त्व आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल, वेगळ्या-वेगळ्या महापुरुषांनी असेल, त्या सगळ्या महापुरुषांना आपण तुकड्या-तुकड्यामध्ये न पाहता त्यांच्या एकूण कार्याला जर आपण समग्रतेने पाहू गेलो, तर एकच बाब समोर येते, ती म्हणजे समाजात शिरलेले दोष दूर व्हावेत
आणि समाज हा एकसंध व्हावा, समाजाची उन्नती व्हावी आणि सामान्य माणसाचं उत्थान व्हावं, यासाठी आपण स्वतःपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि ह्याचकडे सगळ्या या महापुरुषांच्या सांगण्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी परवा दिवशी आहे 14 एप्रिल बुधवारी, अ, त्या दृष्टीने त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा थोडा वेध घेण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे. अर्थातच मला जसं उमजले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर संकल्प फाउंडेशन आणि विश्व संस्कृती आश्रम यांनी मला आपल्यासमोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी या संस्थांचा आभार मानतो. विशाल दादांना देखील धन्यवाद देतो. आणि याचे पुढील काही मिनिटं किंवा काही काळ आपण काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर त्यासाठी आपण थोडं वेळ देऊया. धन्यवाद. धन्यवाद दादा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतक्या कमी वेळात खरं तर माहिती सांगणं शक्यच नाहीये. तरी त्या इतक्या कमी वेळात तुम्ही खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल मी आपले आभार मानते. मानवाला मानवाशी जोडण्यासाठी बाबासाहेबांनी तेव्हाही प्रयत्न केलेत आणि आजही त्याची खूप गरज भासत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून मानवाला मानवाशी जोडण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच प्रयत्नशील राहूया. यापुढे आपण प्रश्नोत्तर घेऊ. कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावे. सिद्धराम पाटील, नमस्कार. मी विनोद बुधनकर. आपण खूपच अभ्यास करून आमच्यासमोर मांडलत एवढ्या दिव्य एका व्यक्तिमत्वाची पूर्ण गाथा. आणि त्यातनं आम्ही प्रेरणा घेत आपल्याला एवढं विचारतो की आपला खूप मोठा प्रयत्न दिसतोय समाजासमोर हे मांडण्याचा. युवा शक्तीला जोडण्यासाठी आणि हे विचार मांडण्यासाठी आपण काय करत आहात हे आम्ही जाणून घ्यायची इच्छा आहे. दुसरं, जसं आपण आंबेडकरांबद्दल, भारतरत्न आंबेडकरांबद्दल बोललात, तसं इतर व्यक्तिमत्वांबद्दलही अभ्यास करून आपण बोलत असता का? आम्हाला कुतूहल आहे की आपलं हे काय कार्य आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी काही हातभार लागावा. धन्यवाद. सांगायचं म्हणजे मी जसं माझ्या परिचयात सांगितलं गेलं की रोज संध्याकाळी 5 ते रात्री 2 पर्यंत माझी ड्युटी असते. म्हणजे मी दिव्य मराठीमध्ये माझी नोकरी करतो एका अर्थाने, कारण तो माझा उदरनिर्वाहाचा भाग आहे, त्या अर्थाने मी म्हणतोय. आणि उर्वरित वेळेमध्ये मी विवेक विचार या मासिकाचं हे काम करतो आणि एक प्रकाशन संस्था देखील मी चालवतो. जटायू अक्षर सेवा असं त्या प्रकाशन संस्थेचं नाव आहे. माझा प्रयत्न असतो की विवेक विचार मासिकाच्या माध्यमातून असेल किंवा जटायू अक्षर सेवा या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा या पत्रकारितेमध्ये काम करत असताना वेगळ्या वेगळ्या प्रवृत्तीची, प्रकृतीची माणसं, काही मित्रमंडळी असतात, त्यांचे विचार वेगळे असतात, त्यांची मांडणी वेगळी असते. ह्या सगळ्या याच्यामधून काही समाजाला जोडणारे विचार आपण आणखीन जर मोठ्या प्रमाणात पसरवायचे असतील तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपापल्या सोयीने, पण जसं म्हणजे उदाहरण सांगायचं तर दक्षिणेमध्ये किंवा कर्नाटकामध्ये असा एक प्रयत्न झाला मध्यंतरीच्या काळात की महात्मा बसवेश्वर यांचं नाव पुढं करून लिंगायत समाज हा हिंदू नाही आणि तो हिंदूपेक्षा वेगळा आहे, त्याला वेगळ्या धर्माची मान्यता मिळाली पाहिजे, असा एक प्रयत्न झाला. तर मी जेव्हा ह्या घटनेकडे पाहू लागलो, थोडा अभ्यास केला, तेव्हा ध्यानात असं आलं की कर्नाटकामध्ये चिदानंद मूर्ती नावाचे एक खूप मोठे विद्वान व्यक्ती, मोठे लेखक एस एल भैरप्पा नंतर त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं निधन झालं गेल्या वर्षी, पण त्यांनी याच्यावरती एक संशोधनात्मक असा एक ग्रंथ लिहिला होता. तर त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ह्या बामसेपी किंवा ह्या विद्रोही चळवळीतल्या मंडळींनी त्यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कुठे लिंगायत आहात, तुम्ही तर ब्राह्मण आहात आणि त्यामुळे तुम्हाला लिंगायत समाजावरती मांडण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा काय अधिकार आहे वगैरे अशा पद्धतीने. तर आपला समाजाला अशा पद्धतीने करत असताना आणि समाजात ह्या वेगळ्या शक्ती आहेत, त्यांना वेगळं आर्थिक फंडिंग वगैरे सगळं असतं. अशा वेळी मला स्वतःला असं वाटलं की नाही, याच्यावरती आपण काम करण्याची गरज आहे. आणि त्यातून वीरशैव लिंगायत हिंदूज या नावाचं एका पुस्तकाची निर्मिती केली. आपण एक खूप मोठी चळवळ उभी केली त्याच्यातून. त्याच्यामध्ये जवळपास 200 लोक सहभागी आहेत, म्हणजे वक्ते आणि समाजात प्रभाव असणारे अशी मंडळी. आणि अशांचं आम्ही 1-2 दिवसाचं वर्कशॉपही घेतलं
आणि समाजात जिथं जिथं हा समाज प्रभावी आहे, तिथं हे विचार ठळकपणे जातील, संघटन होईल आणि जे चुकीचे विचार मांडणारे लोक आहेत, फक्त त्यांना उघडं पाडणं एवढंच त्यात महत्वाचं काम होतं आणि ते काम आम्ही करू शकलो. तर हा एक भाग झाला. तर जिथं-जिथं असं शक्य होईल, म्हणजे जसं की मातंग समाजाच्या बाबतीत देखील असं नेहमी पाहायला मिळतं. मी आता इथे हे सार्वजनिक थोडं असल्यामुळे फार विस्तृतपणे बोलू शकणार नाही. पण सांगायचं तात्पर्य असं की वेगळ्या-वेगळ्या समाजामध्ये ही भावना वाढीच लागली पाहिजे, की जाती वेगळ्या-वेगळ्या असल्या जरी, तरी देखील तुम्ही तुमच्या जातीच्या लोकांच्या उन्नतीचा विचार करू शकता. त्याच वेळी तुम्ही अन्य जातींचा द्वेष न करता एक उदात्त भावना विकसित करू शकता. अशा पद्धतीचा विचार आणि असं खास संशोधन आणि अशी मांडणी होण्याची खूप गरज आहे आणि त्या दृष्टीने यथाशक्ती किंवा जसं मला जेवढा वेळ उपलब्ध होतो, तसं अधिकाधिक माझा प्रयत्न असतो अशा पद्धतीने. धन्यवाद. आपलं कार्य निळकंठी आहे. जे समाजापर्यंत जे येतं इतिहासातनं, त्यातलं सगळं विष काढून आपण चांगलं जे आहे ते सगळ्यांसमोर मांडत आहात. फारच धन्यवाद. आपल्यासारख्या युवकाच्या हातात एवढी मोठी ताकद आहे. आमची पूर्ण प्रार्थना देवाशी आहे की तुमच्याबरोबर उभं राहावं. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, अनम्यूट करो. नरेंद्र सर, आप कुछ बोलिए. नहीं, मैं तो विशाल जी, मैं ये सिद्धराम जी को सुन के अपने आप को बहुत भाग्यवान समझ रहा हूँ। इतनी गहरी जो इन्होंने मुझे आज जानकारी दी बाबा साहब के बारे में, इतनी गहरी जानकारी नहीं थी। और मुझे वो कॉन्स्टिट्यूशन के साथ जुड़े हुए एक व्यक्तिमत्व लगते थे, लेकिन मैंने इतनी गहराई से उनको ह्यूमैनिज्म के ऊपर इतना बड़ा काम किया है उन्होंने, और मैं रियली बहुत प्रभावित हुआ हूँ, क्योंकि मैं उसी विचारधारा से सहमति रखता हूँ कि ये हमारी जो हमारी जो धरती है, इस पे सिर्फ भारत के ही लोग आपस में जो बंट रहे हैं, वो भारत ही नहीं, पूरी धरती पे लोगों को बांटने की जो अलग-अलग कोशिश है, इसको कैसे मिटाया जाए? क्योंकि जब तक ये हमारे को बांटने की कोशिश जारी रहेगी, तो हम संगठित होके क्लाइमेट चेंज जैसे, न्यूक्लियर पावर्स जैसे, इस तरह के जो भयानक हमारे सामने, पूरे ह्यूमैनिटी के सामने चैलेंजेस हैं, पॉवर्टी के चैलेंजेस हैं, ये जब तक हम संगठित नहीं होंगे तब तक ये मुझे नहीं लगता ये संभव है। और बाबा साहेब अम्बेडकर ने इसकी नींव डाली थी और बहुत ही दृढ़ निश्चय बताया था इस बारे में, और उसको लीगल एक मतलब लीगल एक एनफोर्समेंट भी देने की कोशिश की, लेकिन साथ में ये भी कहा कि लीगली ये एनफोर्स नहीं किया जा सकता, क्योंकि जब तक ये अंदर से अपने आदमियों में नहीं आता, अपने लोगों में नहीं आता कि ये जाति का भेदभाव न रखा जाए, तो ये कार्य जो सिद्धराम जी कर रहे हैं बहुत ही उल्लेखनीय है, और मैं बहुत प्रभावित हुआ हूँ इनके काम से। और इस तरह के सभी काम जो इस ह्यूमैनिटी को आपस में जोड़ने के काम हैं, उसको मैं सलाम करता हूँ और उसमें सहभागी रहने का मेरा मन है। धन्यवाद सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मुझे 2 प्रश्न हैं, यदि और कोई बोलते हैं तो इन प्रश्नों को उसमें जोड़ के आप कह देना सिद्धराम जी। जी. एक है कि अंबेडकर जी प्रार्थना के बारे में क्या कहते हैं? यदि इसका कोई किस्सा हो और उसको जोड़ के व्यक्ति प्रार्थना करते हैं और भगवान को पुकारते हैं जब वो बहुत डिफिकल्टी में हो, बड़े कष्ट में या कठिनाई में हो, या उनको दिखे कि समाज कठिनाई में है, तो ऐसा एक आध प्रसंग को लेके कि जब उनके लिए बहुत कष्ट हुए या प्रसंग बड़ा बाका था, और तब
एखादा किस्सा और उसमें उनकी लर्निंग हमारे सीख के लिए क्या हो सकती है, यदि आपके मन में तुरंत आ जाए तो प्लीज कह देना। जी जी तो डिफिकल्ट टाइम में कैसे व्यक्ति बिहेव करते हैं इस पर बहुत निर्भर होता है, हम बहुत सीख ले सकते हैं। धन्यवाद। हाँ, आप जैसा कह रहे हैं कि प्रार्थना के बारे में, या मनुष्य जब डिफिकल्टी में या कुछ काही समस्यांमध्ये असतो, तेव्हा तो त्याला कसं तोंड देऊ शकेल अशा संदर्भात बाबासाहेब त्यांचं असं म्हणजे याला थोडं जुळणारं असं आहे. एक तर असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे कबीरपंथी होते. तुकोबांचे अभंग, तुकोबांची भजनं वगैरे त्यांच्या लहानपणी ते ऐकतच मोठे झाले. हे घरातलं एक वातावरण श्रद्धायुक्त आणि भक्तियुक्त असंच होतं. आणि बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला खूप वृक्ष पद्धतीचं जीवन केवळ भाकरी मिळतं आणि त्याच्यामुळे तू तसंच वृक्ष जीवन जगायला सांगितलं तर तो जगू शकत नाही. तर त्याला आस्था आणि श्रद्धेची त्याच्या जीवनामध्ये नितांत आवश्यकता असते. आणि भले बुद्धिजीवी माणसाला किंवा श्रीमंत माणसाला देवाची किंवा भक्तीची, श्रद्धेची, प्रार्थनेची इतकी आवश्यकता नसेल देखील, परंतु सर्वसामान्य मनुष्य जो आहे, जो गरीब मनुष्य आहे, तो केवळ आणि केवळ श्रद्धेवरती जगत असतो. त्याच्या जीवनामध्ये श्रद्धेला, ईश्वराला, भक्तीला खूप मोठं स्थान असतं. हे स्थान आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून मी कम्युनिझम नाकारतो, म्हणून मी मार्क्सला नाकारतो. आणि माझं जे तत्वज्ञान आहे ते मार्क्सपासून नव्हे, तर हे गौतम बुद्धापासून प्रेरित झालेलं असं आहे. कारण धर्माला माझ्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे, अशा पद्धतीने सांगितलंय. पण मला असा एखादा किस्सा म्हणा किंवा असं काही आता सध्या आठवत नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये ह्या श्रद्धेचं महत्त्व फार होतं, हे यातून आपल्याला दिसून येतं. धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न असतील तर विचारा अनम्यूट करून. अमोक पुजारी, तुम्ही आता अनम्यूट केलं होतं, काही विचारायचं आहे का? तुम्हाला जी फीडबॅक फॉर्मची लिंक दिली आहे ती जर भरून पाठवली तर दादांचा लेख आलेला विवेक विचारचा एप्रिल 2021चा, त्याची PDF तुम्हाला त्यातनं प्राप्त होईल अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे. जर ती PDF तुमच्या इनबॉक्सला नाही दिसली तर स्पॅम फोल्डर चेक करा, त्यात तुम्हाला ती PDF जरूर मिळेल. त्या फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्हाला ती PDF डायरेक्टली मिळणारे अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जी लिंक आता शेअर केली. आता कोणीतरी अनम्यूट केलं होतं, काही प्रश्न विचारायचा आहे का? स्वाती खरे मॅडम. हा सर, दादा मला एक प्रश्न होता. म्हणजे आंबेडकरांचं मला खूप माहिती नाहीये, पण त्यांचं एक मी ऐकलंय की त्यांना वाचनाचं खूप वेड होतं. की म्हणजे त्यांचं बराचसा पैसा ते पुस्तकांमध्ये जेवायला शिल्लक नाही मिळालं तरी चालेल, पण पुस्तकांवर ते खर्च खूप करायचे. तर त्यांचं बघून मग आपल्यालाही प्रेरणा मिळते की मलाही वाचन करून माझं ज्ञान वाढवायचं आहे. पण वाचायला बसले की तितकी ती म्हणजे जी भूक आहे किंवा जेवढी तळमळ आहे तेवढी आपल्यामध्ये उतरत नाही, की थोडं एखादी पेज वाचलं की कंटाळा येतो किंवा झोप लागून जाते. ती तळमळ आपल्यामध्ये येण्यासाठी काय करायला हवं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. यामध्ये जसं की तुम्ही म्हणता ते खरं आहे. स्वतः बाबासाहेब देखील म्हणतात की म्हणजे ह्या संदर्भात तेही बोललेले आहेत. पण याचं थोडक्यात काय आहे की याचं मी वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या जीवनामध्ये एक विशिष्ट ध्येय असेल, म्हणजे काहीतरी ठरवलेलं असो आपण, आणि ते साध्य करायचं आहे आणि त्या ध्येयाविषयी आपण खूप एकरूप झालो, त्याच्याविषयी खूप आपल्या मनात तळमळीची भावना निर्माण झाली असेल, तर ही गोष्ट सहज शक्य होते. अन्यथा म्हणजे काय होतं की 2 प्रकारचं आपलं माणसाचं जीवन जे असतं ते 2 प्रकारे असतं. म्हणजे त्याचं वर्णन 2 प्रकारे करता येतं. एक प्रवासी आणि दुसरे भटके, असं एकनाथजी रानडे यांनी असं त्याचं वर्णन केलंय, की एखादी व्यक्ती आहे, ती बसमध्ये चढते आणि तिला कंडक्टर विचारतो, की "तुला कुठे जायचंय?" तो सांगतो म्हणजे तिकीट काढ म्हणतो, तो तिकीट दाखवू शकत नाही आणि त्याला उतरवतो. तो भिकारी असतो आणि
तो दुसऱ्या एसटी मध्ये चढतो. कुठे जाणार आहे गाडी त्याला काही त्याचं देणं घेणं नसतं. मग दुसरा प्रवासी असतो त्याला अमुक एका ठिकाणी जायचं असतं, चुकून तो दुसऱ्या गाडीत चढतो. त्याला कळाल्यानंतर तो ती गाडी उतरतो आणि पुन्हा आपल्या हव्या त्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि त्याचा प्रवास त्या दिशेने सुरू होतो. म्हणजे आपल्याला नेमकं कुठे जायचंय हे जर निश्चित असेल, आपण म्हणजे बऱ्याचदा होतं काय, की आपण भले ते त्यात कमीपणा नाहीये, पण आपण आपलं जे जीवन आहे, त्याला आपण काहीतरी एक हे दिलेलं नसतं. काय म्हणूया त्याला? एक जीवनाचा उद्देश ज्याला म्हणतात. म्हणजे तो उद्देश स्पष्ट जेवढा होईल, त्या स्पष्टतेवरती ही एकाग्रता खूप अंशी अवलंबून आहे, असं मला वाटतं. कारण जसं बाबासाहेबांच्या मनामध्ये एक ध्येय होतं, की मला माझ्या समाजासाठी अमुक-अमुक असं करायचंय. तसं असं एखाद्या एक सेवा मी आपल्याला हे किती चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकेल माहीत नाही. सेवा साधना नावाचं एक पुस्तक आहे. त्याचे लेखक एकनाथ रानडे हे आहेत. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांनी ते पब्लिश केलेलं आहे. खूप छोटं पुस्तक आहे. पण ते पुस्तक ह्या दृष्टीने खूपच मोलाचं होईल असं मला वाटतं. कारण त्याचं जिवंत उदाहरण सांगायचं तर मी 12वी ला असताना नापास होणार याची मला खात्री होती. त्यामुळं रिझल्ट लागण्यापूर्वी मी शहरातून गावी गेलो निघून, की त्या रूम मालकाला काय सांगायचं नापास झाल्यावर म्हणून. चुकून योगायोगाने काठावर पास झालो. बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं आणि तेव्हाही एटी-केटी होईल असं वाटत होतं आणि त्याच वेळी माझ्या वाचनामध्ये हे पुस्तक आलं, सेवा साधना हे पुस्तक. तर मला बी-एस-सी फर्स्ट इयरला 47% मार्क होते आणि काही अभ्यासात मन लागायचं नाही, लक्ष लागायचं नाही वगैरे. पण ते पुस्तक जेव्हा मी वाचलं, तेव्हा मी सेकंड इयरला 67% घेतलो आणि लास्ट इयरला मॅथेमॅटिक्स विषय ठेवून मी डिस्टिंक्शननी पास झालो, कुठेही ट्युशन वगैरे न लावता. माझ्या वर्गात मी एकटाच होतो, की ट्युशन न लावलेला. म्हणजे नेहमी नापास होईल का ह्याच भीतीत वावरणारा माझ्यासारखा एक मनुष्य, त्याला जीवनामध्ये एक खूप सिस्टमॅटिक पद्धतीने काम करण्याची प्रेरणा त्या पुस्तकाने जागवली. तर मला असं म्हणायचंय, की तसं आपल्याला काहीतरी हे पुस्तक या दृष्टीने खूप मोलाचं ठरू शकेल आणि असं एवढं मी सांगू शकतो, की जोवर आपल्याला असं जसं की पहाटे आपल्याला अभ्यासासाठी आई उठवते किंवा वडील उठवतात. पण असं काहीतरी असतं, की जे आपल्याला खडबडून जागा व्हायला भाग पाडतं, पहाटे कुणी न उठवता. ती गोष्ट आपल्याला मिळाली आहे का? जर मिळालं नसेल, तर ती गोष्ट शोधणं आणि यालाच आपण जीवनाचं उद्दिष्ट शोधणं असं म्हणतो. आणि या दृष्टीने खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारं पुस्तक म्हणजे सेवा साधना हे पुस्तक आहे. तुम्ही विशाल दादांना संपर्क केला तरी ते तुम्हाला देऊ शकतील मिळवून. तर ते पुस्तक या दृष्टीने उपयोगी होईल असं मला खूप वाटतं. दादा अजून एक थोडं डाऊट होतं. चालेल ना विचारलं तर? हो, बोला ना. आपण साधारण म्हणतो की एवढी अफाट लोकसंख्या आहे, एक साधारण गृहिणी आहे. तर मग आपण एक साधारण रोजच्या घरातली गृहिणी काय ध्येय ठेवू शकते, की काहीतरी तिला करायची इच्छा असते, पण काय करावं रस्ता माहीत नसतो. बरोबर आहे. हे एकदम तुमचं म्हणणं बरोबर आहे. सर्वसामान्य गृहिणीच्या समोर फक्त एवढंच असतं, की म्हणजे मी याच्यात एक अर्थात म्हणजे सगळ्यांना काही अडचण नसेल तर मी थोडं बोलेन या विषयावरती. चालेल? हो, बोला दादा, बोला. हां, हां. जरूर बोला. तर अ, एक एक राजा असतो आणि त्या राजाला रात्रीच्या वेळी वेश बदलून फिरायची सवय असते. आपल्या राज्यामध्ये काय चाललंय, काय नाही हे पाहण्याची त्याची सवय असते आणि त्यानुसार एके दिवशी तो काय करतो, की असं फिरत असताना मध्यरात्री त्याच्यावरती दरोडेखोरांची एक टोळी हल्ला करते. त्याची गुप्तचर यंत्रणा खूप सक्षम असते, त्यामुळे गुप्तचर राजाला वाचवतात. राजाला खूप आनंद होतो, की माझं गुप्तचर व्यवस्था एवढी सुंदर आहे आणि म्हणून राजा काय करतो, की एक दरबार भरवतो आणि दरबार भरवून सगळ्यांच्या समोर जाहीर करतो, की आपले गुप्तचर यंत्रणा खूप सक्षम आहे आणि त्यातले हे 4 शिपाई किंवा हे 4 सैनिक हे खूप मोलाची कामगिरी केले आणि ते त्यांना मी वचन देतो तुमच्या सगळ्यांच्या समोर, की त्यांनी आपल्या मनामध्ये जे आहे ते सांगावं, की त्यांना जे हवं ते मी देईल. त्यातला एकदम सर्वसामान्य मनुष्य जो असतो तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य जीवन जगणारा गृहिणी असेल, एखादी छोटी नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, असं त्याला सहज नोकरी मिळाली होती. सामान्य घर होतं. हे राजाचं हे ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं, त्याला आपलं घर समोर येतं. अरे, पाऊस आला तरी आपलं घर गळतं. घराला पत्रे आहेत, पत्र्याला छिद्र पडली आहेत. त्यातून देखील चुलीमध्ये पाणी पडतं. स्वयंपाक करता येत नाही.
आणि ह्या सगळ्या गरिबीच्या स्थितीमधून जर मला बाहेर यायचं असेल तर आपण हीच योग्य वेळ आहे असं म्हणून तो राजाला म्हणतो, की राजेसाहेब तुम्ही असं करा, की मला एक छान टुमदार घर बांधून द्या. राजा म्हणतो, "ठीक आहे, मी तुला घर बांधून देईन." दुसरा असतो, तो म्हणतो, "राजेसाहेब, तो फक्त सर्वसामान्य माणसासारखा नसतो. जो जसं आता विषय जसं ह्या मंडळींना फक्त स्वतःच करता समाजाचंही आपण थोडंसं काही काम केलं पाहिजे, समाजाचंही आपण काही देणं दिलं पाहिजे असं वाटतं आणि म्हणून ते जे काम करतात, अशाच प्रकारचा तो दुसरा सैनिक असतो. त्याला असं वाटतं, की अरे दरवर्षी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा आपल्या वस्तीला जायचा जो रस्ता आहे, तो चिखलाने माखला जातो. सायकलीच्या मडगार्डमध्ये मड जाऊन बसतो, चिखल बसतो. सायकलही चालत नाहीत, टू व्हीलर चालत नाही. लोकांना चिखलातून मार्ग तुडवावा लागतो. आता राजा द्यायला बसलाय, तर तो स्वतःसाठी मागत नाही. तो म्हणतो, की "राजेसाहेब, तुम्ही माझ्या वस्तीसाठी एक छानसा रस्ता बांधून द्या." सगळ्यांना कौतुक वाटतं, की अरे राजा द्यायला बसलाय, तर हा स्वतःसाठी न मागता समाजासाठी मागितलाय किंवा गावासाठी मागितलाय. तिसरा असतो तोही असाच एक याच्यापेक्षा थोडा वरचा कार्यकर्ता असतो. त्याला कुठे काय चाललंय, कुठे समस्या आहे, कुठे घुसखोर घुसलेले आहेत, बांगलादेशी कुठे आहेत, अमुक कुठल्या भागामध्ये दुर्भिक्ष आहे, कुठं दुष्काळ आहे, कुठल्या भागामध्ये पाण्याची समस्या आहे वगैरे असं सगळ्या लोकांच्या समस्या, समाजाच्या समस्या याची जाण असते. आणि त्याला असं वाटतं, की मी अनेक गावांचं कल्याण करू शकतो जर माझ्या हातात अधिकार असले. म्हणून तो राजाला म्हणतो, की "राजेसाहेब तुम्ही मला मंत्री करा." आजकालच्या मंत्र्यांसारखं मी म्हणत नाही, पण हे एक गोष्टीतलं असल्यामुळे आदर्श मंत्री असं समजू, की त्याच्या मनात खूप तीव्र भावना असते, की त्याला वाटतं, की आपण समाजाचं कल्याण करू. चौथा असतो तो म्हणतो, की "मला काही नको." सगळे अचंबित होतात. हे असं कसं काय म्हणतोय? तो खूप आग्रह केल्यावर म्हणतो, "राजासाहेब मी तुम्हाला मागेल, पण तुम्ही देऊ शकणार नाही म्हणून मी तुम्हाला मागत नाही." तर राजा म्हणतो, की "नाही, नाही, तू माग मी देईल." तर तो असं म्हणतो, की "काही नको. माझं इथून जवळच गाव आहे. माझ्या घरी तुम्ही वर्षातून एक 15 दिवस राहायला यायला पाहिजे." सगळ्यांना आश्चर्य वाटतं, "अरे हा वेडा आहे. काही न मागता राजाला राहायला बोलवतोय." तर इथं आपल्याला हा मुद्दा अधिक समजायचा असेल, तर मी एक 2 उदाहरणं देतो छोटे. सोलापूरला अखिल भारतीय नाट्य संमेलन होतं. त्यासाठी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्याच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. तेव्हा विमानतळापासून त्या संमेलनाच्या पर्यंत 6 किलोमीटरचं अंतर होतं. त्या 6 किलोमीटरच्या अंतरात ते जे डिव्हायडर असतं रस्त्याचं, त्या डिव्हायडरची रंगरंगोटी करण्यासाठी पावणे ₹2 कोटी खर्च करण्यात आले होते. त्यानंतर प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना सोलापूरला प्रणव मुखर्जी आले होते फडकुले सभागृहाच्या उद्घाटन करण्यासाठी. तेव्हा विमानतळ ते फडकुले सभागृह असं 4 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक पदराचं डांबरीकरण करण्यात आलं. चौपदरी आहे त्यातलं एक पदर आणि त्यासाठी ₹4.5 कोटी खर्च केले. तर मला म्हणायचं असं आहे, की ज्या रस्त्यावरून मोठे लोकं जातात, ते रस्ते असं चकाचक होऊन जातात. तर राजा याच्या घरी राहण्यासाठी जाणार म्हणजे तो रस्ता चिखलाने माखलेला असून चालणार नाही. तर याच्या गावी जाण्यासाठी म्हणून तो रस्ता हायवे झाला. राजा ज्या घरात राहणार आहे त्याच्याकडं ती झोपडी किंवा फाटलेलं पत्र्याची घर असलेलं चालणार नाही. तर तो आपोआपच महाल बनला. मग त्या दोन्ही गोष्टी मिळवल्या. तर हा खूपच चतुर आहे. यालाच आपण प्रधान केलं पाहिजे. आणि पुन्हा त्याला वाटलं, की इतका चतुर व्यक्ती हाच आपला जावई पण असला पाहिजे. असाला एकुलती एक मुलगी आहे म्हणून तो आपली मुलगी देखील तिला देऊन टाकला. ही गोष्ट ह्या गोष्ट एवढं लांबलचक मी सांगितलं यासाठी, की हा शेवटचा मनुष्य जो आहे, तो न मागता सगळ्या गोष्टी मागितल्या. तर आपल्या समोरचं जे ध्येय असतं, ते ध्येय असं काय असू शकतं? तर स्वामी विवेकानंद यांनी याच्यावरती खूप म्हणजे तो खरं तर स्वतंत्र आपण कधी या विषयावरती माणसाचं ध्येय कसं असू शकतं, स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून ते आपण पाहू शकतो. पण आता थोडक्यात सांगायचं तर स्वामी सांगतात, की माणसाचं ध्येय काय असू शकतं? तर भारत जे आहे, भारतच जगाचं विश्वगुरू होऊ शकतं अशी शक्ती भारताकडे आहे. ते का आहे? त्याची अनेक कारणं त्यांनी त्याच्यात सांगितली आहेत. मग ह्या भारतवर्षासाठी मी काहीतरी काम करू शकतो का? मी भले गृहिणी असेल, मी भले शिक्षक असेल, मी प्राचार्य असेल, मी पत्रकार असेल, मी अमुक असेल. असं समाजाला उपयोगी होईल असं छोट्या-छोट्या कुठेही संघटितपणे जे काम चालू असतात, त्या कामाशी स्वतःला जोडून घेणं आणि मनामध्ये तो भाव ठेवणं, की मी म्हणजे जसं फुटबॉल खेळू लागलाय, फुटबॉलमध्ये एखाद्या गटाचा विजय झालाय, एखाद्या चमूचा विजय झालाय. पण त्या विजय झालेले सगळे जल्लोष करत असताना एक खेळाडू असा आहे, की त्याचा एकदाही पाय त्या फुटबॉलला लागला नाही. तो आतून अस्वस्थ आहे.
अरे आम्ही जिंकलो पण माझा पाय देखील लागला नाही. तसं या भारत देशाच्या उत्थानासाठी चालणाऱ्या शेकडोनी कामं आहेत. असं कुठल्याही चांगल्या कामाशी आपण जोडून घेणं, संघटित कामाशी जोडून घेणं आणि त्यासाठी आपल्या घरच्या घरी बसून देखील करण्याजोगी पुष्कळ कामं असू शकतात. तर अशा म्हणजे विवेकानंद केंद्राचं काम असेल किंवा अन्य संघटनांची अशी कामं असतील, तर त्या कामाशी जोडतो म्हणजे आपण एका राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कामामध्ये जोडलेलो असतो. कारण ह्या कलियुगामध्ये किंवा आजच्या काळामध्ये संघटित कार्याची खूप मोठी शक्ती असते. म्हणजे बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा वगैरे. तर यातूनही मला एक ढोबळ मनाने मी सांगितलं, की आपण कुठेही असू तरी देखील अशी जर आपण ही तळमळ जशी आपली वाढत जाईल, आपल्याला आपोआप मार्ग दिसू लागेल आणि तरीही माझा नंबर आपण विशालदादांकडून ठेवून घ्या. दादा, अमोक पुजारी यांचा प्रश्न आहे. अमोक पुजारी, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारा ना. हॅलो. नमस्कार दादा. बोला. एकंदरीत ज्या काही गोष्टी आपण सांगितल्यात अगदी उत्तम होत्या आणि आपलं मांडणी खूपच अतिशय वाखाणण्याजोगी होती. परंतु त्यामध्ये माझ्याकडून एक प्रश्न असा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बाजूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माणसांना कशा पद्धतीनं माणसांशी जोडता येऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न प्रत्येक क्षेत्रात केलेला आहे. परंतु त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांनी स्वतःला म्हणा किंवा अस्पृश्यांना म्हणा पण हिंदू धर्मापासून स्वतःला तोडून घेण्याची एक कृती त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांनी केलेली आहे. पण त्या गोष्टीसाठी मला असं विचारायचं या ठिकाणी की सर्व ठिकाणी जोडत असताना हिंदू धर्मापासून का जोडण्याचं त्यांच्या मनामध्ये ती भावना तेवढ्या प्रकर्षाने आली असेल आणि त्याच्या पाठीमागच्या ज्या गोष्टी असतील त्याच्या काही गोष्टींमध्ये थोडीशी स्पष्टीकरणातून आपल्याला काही सांगता येऊ शकेल का? जसं मी म्हणालो, की बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण तुकड्या-तुकड्यामध्ये जसं विचार केलं, तर तुम्ही म्हणतात ते खरं होईल, खरं वाटतं. जर आपण बौद्ध धर्माला किंवा बौद्ध संप्रदायाला हिंदू धर्माचाच भाग मानत असू, व्यापक दृष्टीने बोलतो मी, सांस्कृतिक दृष्ट्या. कारण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी गौतम बुद्ध यांना म्हणजे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक जसं आहे ख्रिश्चन याच्यामध्ये, तसं म्हणजे बाबासाहेबांनी 2 गोष्टी साध्य केल्या याच्यामध्ये, की त्या काळात तुम्ही नगर किंवा अहमदनगर म्हणतो मी, नगर आणि त्या भागात जर गेलात, तर आपल्याला ध्यानात येईल, की बाबासाहेबांच्या चळवळी वगैरे ह्या ज्या काळामध्ये खूप याच्यावरती पोहोचल्या होत्या, उंचीवरती पोहोचलेल्या होत्या. त्याच वेळी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्याकडून महार समाजामध्ये खास करून, तेव्हा ज्याला महार समाज म्हटलं जात होतं, त्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केल्याचं दिसतं. तर तो समाज आता बाबासाहेबांना देखील मानत नाही. तर बाबासाहेबांना देखील ते खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्या याच्याकडून प्रेझेंट केलं जातं. म्हणजे मला सांगायचं असं आहे, की त्यात खूप मोठे कांगोरे आहेत. काही खूप जाहीररीत्या आपल्याला सांगता येणार नाही. परंतु तुम्ही जर खोलात जाऊन विचार केला तर थोडक्यात असं दिसतं, की समाजामध्ये दलित समाजामध्ये एक फार मोठा असा गट होता, की ज्याचं म्हणणं असं होतं, की ज्या अन्य धर्मांचा स्वीकार केला पाहिजे असं. त्यांच्या खूप जवळचे असलेले देखील काही मंडळींमध्ये असे काही होते, की ते खूप म्हणजे ते देशाच्या दृष्टीने खूप चुकीचं ठरू शकलं असतं, असं झालं असतं. तर त्यावेळी हिंदू समाजाबद्दल दलित समाजामध्ये फार मोठा रोष होता. त्याचं कारण म्हणजे हिंदू समाजांनी ज्या पद्धतीची वागणूक दलित समाजाला दिली होती. मग एकाच वेळी त्यांना हा रोष देखील हळू शमवायचा होता. एकदम जर बाबासाहेबांनी समजून चाला, की अशी काहीच भूमिका घेतली नसती, हिंदू धर्माच्या बद्दल ते काही कडक बोलले नसते, काही टीका-टिप्पणी केली नसती आणि त्यांनी हिंदू धर्मातच राहायचा जर विचार केला असता, तर आता जेवढे डेटा उपलब्ध आहे, जेवढी माहिती उपलब्ध आहे, त्यातून एक खूप एक गट बाहेर पडू शकला असता, अशी देखील खूप मोठी शक्यता होती. आणि दुसरी गोष्ट, गौतम बुद्ध हे भारताच्या तत्वज्ञानाच्या फोल्डमधीलच एक घटक होते. त्यामुळं त्यांनी एक हे केलं, की हिंदू धर्मापासून आपण वेगळं होतोय असंही समाजाला एक प्रकारे दाखवणं तेव्हाची गरज होती. आणि ते दाखवता त्यांनी हिंदू समाजातल्याच किंवा भारतीय समाजातल्याच एका घटकाला स्वीकारणं आणि मला असं वाटतं, की एक एक द्रष्टेपण म्हणून किंवा बाबासाहेबांनी जाणीवपूर्वकच फक्त बाबासाहेब सोडून देखील त्यांच्या सोबतच्या खूप जवळची जे काही त्या चळवळीतली मंडळी होती, त्या सगळ्यांची मानसिकता आणि त्या काळातलं त्यांची भूमिका जर आपण सगळं पाहिलं, तर त्यांच्यावरती देखील फार मोठा दबाव होता. हे सहज आपल्या ध्यानात येऊ शकतं.
आणि त्याचा परिणाम असेल, त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना हिंदू धर्माला एक काय म्हणूयात त्याला टोकाला जाऊन काही पद्धतीची टिप्पणी त्यांनी केली. जरी तसं केलेलं असलं तरी अन्य अनेक ठिकाणी त्यांनी हिंदू धर्माचा खूप उदात्तपूर्ण शब्दामध्ये गौरव केलेला आहे. जसं स्वामी विवेकानंदांनी काही ठिकाणी हिंदू धर्माला इतक्या कठोरपणे खडसावलंय किंवा फटकारे मारलेले आहेत. ते बघितलं की त्या काही निवडक वेचे जर स्वामीजींच्या ग्रंथांमधून बाहेर काढले तर स्वामी विवेकानंदांची मांडणी हिंदू धर्मविरोधी असं देखील करता येऊ शकतं. इतक्या टोकाला जाऊन स्वामीजींनी देखील फटकारलेलं आहे. म्हणजे आईच्या ममतेने काही दुरुस्ती व्हाव्यात म्हणून आणि बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केलेत. काळाराम मंदिर प्रवेश असेल किंवा अन्य. जेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की आपल्या प्रयत्नाला यश येत नाहीये आणि हा समाज खूप कोडगा आहे आणि याला इतक्या सहजगत्या हे काही शक्य होणार नाही, म्हणून मग त्यांनी हा पर्याय स्वीकारला आणि त्यामुळं त्यांनी जे हिंदू धर्मावरती टीका टिप्पणी केली आहे ती आपण तात्कालिक म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. अजून कोणाचे प्रश्न आहे? इट इज अ ब्रिलियंट आंसर. बहुत बढ़िया आपने एक्सप्लेन किया इसको. ये बताना ज़रूरी था. आपने जैसे कहा कि हिंदुओं की जो हिंदू में जो जात भेद था और नीचे करके जिनको देखते थे उनको बुद्धिज़्म में लाने के बाद भी हिंदुइज्म के अंदर जोड़ के ही रखा. ये आपने जो बताया वो बहुत ब्रिलियंट आंसर है. दादा खूप खूप धन्यवाद. आणखी एक त्याला जोडून माझा आणखी एक प्रश्न होता. जर म्हणजे हे कल्पनेतलं प्रश्न असणार आहे. जर आता सध्याच्या कंडिशनला आपण बऱ्याचदा बघतो की भीमा कोरेगाव प्रकरण गेल्या 1-2 वर्षापूर्वी जेव्हा झालं त्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये जातीयता घुसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि नाही त्या पद्धतीचे सर्व आरोप प्रत्यारोप प्रत्येक ठिकाणी झाल्या. परंतु मला एक कल्पनेतून प्रश्न विचारायचा आहे. जर बाबासाहेब या घटनेकडे बघत असतील तर ते कोणत्या अंगाने बघितले असते किंवा त्यांच्या दृष्टीनं हे भीमा कोरेगाव हे कशा पद्धतीनं असू शकलं असतं, या संदर्भात थोडस टिप्पणी केला तर अजून बरं राहील. अवघड प्रश्न आहे हा तुम्ही विचारला तो. अवघड अशा अर्थाने की आता जसं काही डेटा समोर येतोय, कोर्टात देखील हा विषय आहे. म्हणजे मी मूळ भीमा कोरेगावच्या प्युअरली म्हणजे ह्या अलीकडच्या घटनेबद्दल बोलत नाही, एकूण भीमा कोरेगावच्या बद्दल त्याच्याबद्दल देखील अनेक प्रवाद आहेत, प्रवाह आहेत त्याच्याबद्दल. तर त्याविषयी आज बाबासाहेब असते तर मला जेव्हा मी समग्रपणे आपण बाबासाहेबांकडे बघतो तर बाबासाहेब ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे काय म्हणूया त्याला की ह्या गोष्टीचा अस्मिता म्हणून उपयोग केला नसता असं मला वाटतं. सिद्धरामजी, तुमची परवानगी असेल तर थोडं अमुक पुजारी फार सुंदर प्रश्न विचारतायत. सगळ्यांनाच कुतूहल आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं मी बोलू इच्छितो. हो बोला ना सर. आज जर आंबेडकरजी असते तर आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे की सगळ्यात कमजोर जे आहेत, सगळ्यात कमजोर, त्यांचं संरक्षण करण्यासाठी ते सरसावून धावले. ह्याच्याबद्दल मला असं नाही वाटत की दुमत आहे. आज त्यांनी असं बघितलं असतं की पहिल्या स्वराज्यामध्ये जसं मुघलांनी महाराष्ट्रातल्या लोकांना पायदळी तुडवलं आणि जे कमजोर तुडवले जात होते त्यांना मदत करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज आले. पहिलं स्वराज्य. दुसऱ्या स्वराज्यामध्ये फार उत्तम की आज आंबेडकरांबद्दल आपण बोललात, भारतरत्न आंबेडकरांबद्दल. टिळक असोत, आंबेडकर असोत, नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, ह्या सगळ्यांनी दुसरी गोष्ट तशीच केली बघा की भारतातले कमजोर जे तुडवले जात होते त्यांचं रक्षण करण्यासाठी धावून आले हे सगळे. आणि तुडवत होतं कोणतं? ब्रिटिश तुडवत होते आपल्याला. मुद्दाम मी तो रस्त्यावरचा शब्द तुडवणे हा वापरतोय. म्हणजे एक्सप्लॉइट करत होते, ऑप्रेस करत होते, आपल्यावरती अनाचार करत होते, अत्याचार करत होते. आज जर आंबेडकर असते तर त्यांनी पृथ्वी व्यापक नजर त्यांची गेली असती. पहिलं स्वराज्य हे महाराष्ट्र व्यापक, दुसरं हे भारत व्यापक आणि तिसरं हे पृथ्वी व्यापक आहे. आणि त्यांना असं दिसलं असतं, छोटी मो बडी बात कर रहा हूं, की आज मानव समाजच, ह्युमन स्पीशीज, मानव समाजच मुघल आणि ब्रिटिश झालेला आहे. आणि कोणाला तुडवतोय? तर मुख्या प्राण्यांना तुडवतोय.
झाडांना तुडवतोय, पक्षी माशांना तुडवतोय. जीवन जे आहे माणसाच्या व्यतिरिक्त जे जीव आहेत ज्यांना वाचा नाही आहे, कमजोर लोकांना वाचा देणे हे काम केलं. मग ते शिवाजी महाराज असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, भारतरत्न आंबेडकरजी असोत. मराठा भारत रंगली तालीम, तिसरे स्वराज्य पृथ्वीस्थळी, असं आम्ही विश्वसंस्कृतीमध्ये एथिकल लिडरशिपमध्ये शिकवत असतो. तर आज ते असते तर त्यांनी बघितलं असतं की सर्वात कमजोर आज जीव आहेत. माझ्या पुण्याच्या एक उदाहरण देणं जरुरी आहे इथे. माझ्या पुण्याच्या नदीमध्ये 70 प्रकारचे मासे होते, आज 2च प्रकारचे उरलेत हो. म्हणून आता हे मुख्य प्राण्यांचा जो बेजुबान है, जो बेगुनाह है, इनको कौन बचाएगा, असा विचार जर केला तर मला असं वाटतं की वी द पीपल ह्या नावाने त्यांचं कॉन्स्टिट्यूशन जे सुरू होतं, आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ज्याच्याबद्दल सगळं जग त्यांना जाणतं, त्यात वी द पीपल हे जे लिहिलेले त्या जागी त्यांनी वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज असं लिहायला लावलं असतं. आणि हे 3 शब्द आता मानवजातीसाठी घातक झाल्यासारखे झालेत. वी द पीपल म्हणजे आम्ही माणसं, आणि आम्ही बाकीच्या सगळ्या प्राण्यांना पाहिजे तसं तुडवणार आणि झाडं पाहिजे तशी तोडणार, असं वी द पीपल मध्ये येतं हो. आणि वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज ह्या लेवलपर्यंत त्यांनी कॉन्स्टिट्यूशनची अमेंडमेंट मागितली असती असं वाटतं. कारण की शिवाजी महाराज असो पहिल्या स्वराज्याचे, किंवा आंबेडकरजी असो दुसऱ्या स्वराज्याचे, हे आज मराठा भारत रंगली तालीम, तिसरे स्वराज्य पृथ्वीस्थळी ह्या द्योताने प्रसंग पाहून हे पुढे जात असतात. प्रसंग पाहून त्यांनी वैश्विकच प्रसंग बघितला असता. आणि जसं भारतामध्ये त्यांनी अनेक पद्धतीने, तुम्ही 10 अतिशय उत्तम त्यांचे कॉन्ट्रीब्युशन सांगितलेत, 10 नाही दशलक्ष त्यांचे कॉन्ट्रीब्युशन असणार, कारण त्यांचे एक एक शब्द जे आहेत ते प्रचलित आहेत. पण त्यांनी पृथ्वीसाठी खूप मोठं काम आणि मुक्या प्राण्यांसाठी खूप मोठं काम केलं असतं असं मला हृदयापासून वाटतं. मला असं वाटलं की विश्वसंस्कृती आज ह्या कार्यामध्ये संकल्प फाउंडेशन, सिद्धरामजी, आपण आणि आपली सगळी टीम, आपण सगळे एकत्र मिळून मानवाचे विश्वमानव बनवायचा प्रयत्न करत आहोत. मानव हे संकुचित पाहतात, विश्वमानव हे व्यापक बघतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट, फार उत्तम की ह्याच्या आधी शिवाजी महाराजांवरतीच व्याख्यान झालं होतं इथे. तर शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र स्वराज्य, पहिलं स्वराज्य, टिळक, आगरकर, महात्मा फुले, आंबेडकर, आणि दुसऱ्या टोकाला आपण म्हणतो ते भगतसिंग आणि महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस, हे कितीतरी नावं आहेत हो, सावरकर आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांना मात्र भारतावरती अत्याचार दिसला. आणि आज मात्र आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन ही श्रद्धा ठेवावी लागेल की परमेश्वराने आपल्याला वी द पीपल ह्या लिमिटमध्ये राहायला नाही सांगितलेलं. वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज. सगळ्यांची परवानगी घेऊन आणखी 1-2च मिनिट मी बोलतो. वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे काही मानवाने लिहिलेलं नाहीये, हे झाडांचं कॉन्स्टिट्यूशन आहे. एक थोडीशी मला परवानगी द्या, हे सांगणं जरुरी आहे. झाडांचं कॉन्स्टिट्यूशन आपण जर बघितलं, ज्याने ते मिलियन्स ऑफ इयर्सनी जगतायत, तर त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं अलिखित पण लिखित आहे. अनाहत चक्र हृदयातनं आपण ऐकलं तर तिथे दिसतं वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज. खुदा न करे पण मी कुऱ्हाड घेऊन जर एका झाडाला तोडायला लागलो, हे उदाहरण बघावं प्लीज. खुदा न करे, देव न करो, मे गॉड नेव्हर मेक मी थिंक अबाउट दिस, पण आज उदाहरण म्हणून सांगावं लागतंय मला. मी एक कुऱ्हाड घेऊन जर एखाद्या झाडाला तोडायला लागलो, पिंपळाच्या किंवा कोणत्याही, ते झाड जर बोलू शकलं तर मला म्हणेल की अरे वेड्या मानवा, अरे विनोद, तू वेडा आहेस का, मला तोडतोयस, पण तुला दिसतंय का मला तू मारतोस तरी पण मी तुला ऑक्सिजन देतोय, आणि मला मरेस्तोवर जरी मारलंस तरी मी तुला ऑक्सिजन देत राहीन, आणि मी पडलो जरी वेगळा होऊन तरी माझी जी हिरवळ आहे ती हिरवळ हिरवळ असेपर्यंत तुला ऑक्सिजन देईल. कारण आमच्या झाडांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज आहे. म्हणजे झाडं म्हणजे फक्त झाडासाठी करतील का, नाही, झाडं ऑक्सिजन सगळ्या स्पीशीजसाठी निर्माण करतात. म्हणून असं आमचं मत झालेलं आहे विश्वसंस्कृतीमध्ये की कॉन्स्टिट्यूशन मानव लिहिणारे कोण, तर कॉन्स्टिट्यूशन हे जे पृथ्वीवरती झाडांनी लिहिलेलं आहे वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज, हे हळूहळू आपल्याला समजत जात आहे. आणि त्यातले अतिउच्च जे शिरोमणी आहेत हे कॉन्स्टिट्यूशन समजणारे ते बाबासाहेब आंबेडकर. कमजोरांसाठी आपण झटलं पाहिजे म्हणून वी द पीपल खाली त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं. मग ते बुद्ध असो का हिंदू असो का कोणी असो, हो, वी द पीपल. पण वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज जेव्हा येतं, आणि आम्ही विद्यार्थी 2.5 लाख विद्यार्थ्यांबरोबर आम्ही हे संवाद ठेवतो, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तू कोणत्या देशाचा कोणत्या धर्माचा आहेस, तर ती मुलं असं विचारतात, आम्ही ज्या झाडं पक्ष्यांना वाचवतो त्यांचा धर्म आणि काय, धर्म आणि देश काय ते सांगा, मग आम्ही आमचा सांगू. म्हणून हे नवीन जे युग आहे, मराठा भारत रंगली तालीम, तिसरे स्वराज्य पृथ्वीस्थळी, आणि मानवजात ही मुघल आणि ब्रिटिश बनली आहे मुक्या प्राण्यांवरती, ही संधी खूप सुंदर आहे. आणि सिद्धराम पाटीलजी, आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, की
ईश्वरनिष्ठ जे आहेत, समाजनिष्ठ जे आहेत, निसर्गनिष्ठ जे आहेत, यातले युवक पण असे लाखो निर्माण होतील. मांदियाळी म्हणजे लाखोंनी येतील. त्यांच्यापैकी आमच्या हृदयात असं आहे की सदाराम पाटीलजी, आपण एक विश्वमानवच आहात आणि आपण विश्वमानव घडवाल, जे देश आणि धर्माच्या पलीकडे पाहतील. आणि पूर्वीची जी हरिकथा आहे, ह्याला हरिकथा म्हणतात, उत्तम उत्तम जे व्यक्ती झाले, पुरुष आणि स्त्री, त्यांच्याबद्दल सगळ्या समाजामध्ये त्यांचे मूल्य पसरवणे, याचं अतिशय मोठं धनुष्य तुम्ही, शिवधनुष्य हातामध्ये चांगलं पेललेलं आहे. विश्वसंस्कृती या विचारधारेतर्फे हे विचार मांडणं हे जरुरी होतं. संकल्प फाउंडेशनचे आमचे मित्र आणि भाऊ जे आहेत, विशाल सोनकुल, माझा धाकटा भाऊच आहे तो. विशाल, मी तुमची परवानगी न घेता हे बोलणं मला जरुरी वाटलं, तो मैंने छोटे छोटे मुंह बड़ी बात कर दी. वी द पीपल ऑफ ऑल स्पीशीज इज द कॉन्स्टिट्यूशन विच वी डोंट हॅव टू राईट. जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आणावं लागेल. झाडामध्ये ते कॉन्स्टिट्यूशन जिवंत आहे. माणसाने जरूरत करावी की ते आपण लिखातामध्ये आणूयात. धन्यवाद. सिद्धराम दादा. हॅलो. हा, कोण बोलतोय? मी श्रुती बोलतीये. हा, बोला ना. माझा पण एक प्रश्न होता, मलाही बोलायचं होतं. हा, विचारा ना. म्हणजे प्रश्न नाही, आता जे काही सर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी खूप मोठं कार्य, म्हणजे एकदम पुण्याचं काम केलेलं आहे. त्यांना वरती काढण्याचं काम केलेलं आहे, शिक्षित करण्याचं काम केलं आहे. पण मी म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी बोलते की बाकी समाजातली लोक म्हणतात की बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी काम केलंय, पण जे त्यांनी संविधान लिहिलंय ते पूर्ण भारतासाठी त्याचा उपयोग झालेला आहे, भारतासाठीच लिहिलंय. हा का विचार लोकांना, म्हणजे हा का विचार येत नाही त्या बाकीच्या समाजातल्या लोकांना, असं मला वाटतं. काय म्हणायचंय तुम्हाला ह्या विषयावर, की लोक असं का करतात? सिद्धराम दादा. हो हो. जसं की आता संपूर्ण जग, संपूर्ण भारताचे पंतप्रधान आणि असं समाजात सगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक खूप संकुचित, त्यांच्यावर संस्कार झालेले असतात, त्यामुळे ते तसं म्हणतही असतील. परंतु त्यात आपण फार त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं नाही, कारण आजपासून एक 20-25 वर्षापूर्वी अन्य समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप संकुचित होता. आता थोडा बदल होतोय. आणखीन बदल होण्याच्या दृष्टीने आपण असे छोटे छोटे, जसं आता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो, जेव्हा लोकांच्या समोर बाबासाहेब हे सर्वस्पर्शी कसं होते यासाठी थोडं प्रयत्न झाले अशा निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने वगैरे. तर हळूहळू लोकांना जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा परिचय होईल तेव्हा ह्या गोष्टी दूर होतात. तरीही काही लोकांमध्ये अज्ञान असू शकतं, पण त्या गोष्टी कुठल्याही अन्य विषयावरती संदर्भात पण असतात. त्यामुळं त्याचं काही फार विचार करण्याचं कारण नाही. या निमित्ताने आपण स्वतः एवढा विचार केला किंवा एखाद्या शाळेत जाऊन, म्हणजे आता कोरोनाच्या काळात म्हणत नाही मी, पण इतर वेळी, की मी दरवर्षी असे जे महापुरुष असतात त्या निमित्ताने मी वर्षातून एक 20-25 शाळांमध्ये जाऊन अशी छोटी छोटी भाषणं देतो. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, अमुक महात्मा बसवेश्वर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद वगैरे. मग या निमित्ताने काय होतं की ह्या महापुरुषांचा थोडक्यात परिचय आपण मुलांच्या समोर ठेवतो प्रेरक पद्धतीने. तर आपणही असं छोटे छोटे काम करण्यातूनच हे होतं, आणि त्यामुळं त्याचं काही फार चिंता करण्याचं कारण नाही, पण आपण आपल्या पद्धतीने काही योगदान देऊ शकतो. थँक्यू दादा, खूप छान आन्सर मिळालं. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण समारोपाकडे जाऊया. सिद्धराम जी, हम आपसे आगे कबीर जी के बारे में सुनना चाहेंगे सब. धन्यवाद. दादा, जाता जाता एक आणखीन प्रश्न आहे माझा. एकंदरीत आता आंबेडकरांच्या बद्दल सविस्तर आपण चर्चा केल्यानंतर एक छोटासा प्रश्न जाताना असा येतो मनामध्ये, की आता मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती आपण पाहतो, आता येत्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी केली जाईल. आणि जयंती साजरी करत असताना केवळ एखादा फोटो त्या ठिकाणी ठेवणं आणि नको त्या पद्धतीचे
एकंदरीत वागणूक त्या संपूर्ण जयंती उत्सवामध्ये आता सध्या होताना आपण बघतो. आणि या गोष्टींमधून कुठेही आपल्या समाज बांधवांना असं नाही वाटत की आपण बाबासाहेबांचा एखाद दुसरा विचार आपल्या अंगी करावा, जेणेकरून आपण खऱ्या अर्थाने जयंती साजरी करू असं आपल्या सर्वांना वाटू शकेल, असं आजच्या घडीला तरी दिसत नाहीये. तर या दृष्टिकोनातून एक दोन टिप्पणी आपल्याकडून काय असू शकतील समाज बांधवांसाठी, जे केवळ आणि केवळ धिंगाणा घालणं. आणि आपण पाहतो सोलापूर हे आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आहे आता सध्या. परंतु केवळ डीजे लावणं म्हणा किंवा नाचगाणी करणं म्हणा किंवा दारू पिऊन नको त्या पद्धतीचे वागणूक करणे, हे आंबेडकरांना तुमचा कितपत प्रश्न आला मला ध्यानात, की कसं आहे, एक कारंजा असतो, पाण्याचा कारंजा पाहतो आपण. त्या कारंजामध्ये खालून पाणी वर जातं, एक पॉइंट असा असतो की जिथून पाणी पुन्हा खाली पडतं. म्हणजे खालून ढकलणारी ऊर्जा किंवा खालून प्रेशर जो असतो त्या पाण्याला वर जाण्यासाठी तो, आणि गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला ओढणं, ह्या दोन्ही जेव्हा इक्विलिब्रियमला येतात किंवा एका समसमान होतात, तेव्हा ते पाणी खाली पडतं. किंवा पाणी कुठेही सांडलो आपण तरी ते उताराच्या दिशेने वाहू लागतं. थोडक्यात काय, जसं पाण्याचा गुणधर्म असतो ना, तसं माणसाच्या समाजाच्या मनाचा एक गुणधर्म असतो की त्याचं पतन होतं. त्याला जर उन्नत करणारे विचार त्याला दिले गेले नाहीत तर माणूस असेल, एखादा समाज असेल, एखादा गट असेल, त्याचं पतन निश्चित होतं. त्यामुळे नाव जरी बाबासाहेबांचं घेतलं किंवा शिवाजी महाराजांचं घेतलं किंवा अन्य कुठल्या महापुरुषांचं घेतलं तरी देखील एकूणच उथळपणा ज्याला म्हणता येईल, वरवरचपणा ज्याला म्हणता येईल, अशा लोकांच्या हातात जेव्हा नेतृत्व जातं किंवा ते लहानपणापासून ते पाहतच आले तेच धांगडधिंगा असंच जेव्हा होतं, तर ह्या गोष्टी स्वाभाविकपणे घडतात. पण याही गोष्टीला लोक हळूहळू विटत जातात आणि नंतरनं ते जेव्हा स्वतःशी संवाद करतात, आत्मसंवाद करू लागतात, तेव्हा मग त्यांच्यामध्ये बदल होतो. तर जिथं शक्य तिथं या मंडळींना जे तुम्हाला वाटतं की चुकीच्या पद्धतीने वागतायत किंवा उथळ वागतायत, त्यांना आत्मप्रवृत्त करण्यासाठी आपण काय करू शकतो का, असं करावं. पण काही ठिकाणी असं होऊ लागलंय की ह्या वेगळ्या वेगळ्या समाजाकडून ज्या जयंत्या होतात त्यात धांगडधिंगाही होतो आणि हळूहळू आता समाज उपयोगी काही करावं किंवा त्या महापुरुषाशी संबंधित काही करावं असंही काही होऊ लागलंय. पण शेवटी समाजाची जी पात्रता असते किंवा समाजाची त्याच्यावर झालेले संस्कार असतात, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर सामूहिकरित्या करण्याचं, म्हणजे आपण जे करतो सगळं, विवेकानंद केंद्र असेल किंवा अशा वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना असतील, लोकांना विचारप्रवृत्त करणं आणि त्यांच्यावर संस्कार, बालसंस्कार वर्ग असतील, ह्या सगळ्याचा उद्देशच तो आहे की खूप काम करावं लागणार आहे. हेच या सगळ्या तुमच्या प्रश्नातून एकच ध्यानात येतं की बाबा आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. ज्याला समजतं हे त्यांना खूप काम करावं लागणार आहे. हे काम करणं खूप सोपं नाहीये, हेही खरं आहे, पण करावं तर लागणार आहे. हे तर म्हणजे तुम्ही जे बघितले ते सगळेजणच आपण पाहतो, तर त्यातून वर यावं लागेल. त्यामुळं आता इतके वर्ष, म्हणजे तुम्ही एक मुद्दा सांगितला नाही तो म्हणजे वेगळ्या वेगळ्या दलित संस्था संघटनांकडून बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे फक्त हिंदू समाजाला किंवा हिंदू धर्माला शिव्या घालण्याचंच एक व्यासपीठ असंही समजलं जातं बऱ्याच ठिकाणी. असंच ते करतात. पण द्वेषावर आधारित कुठलंही काम हे दीर्घकाळ चालू शकत नाही किंवा ते असे असतात मुठभर. पण त्याही समाजामध्ये खास करून ज्यांना आंबेडकरी समाज म्हटलं जातं किंवा दलित समाज म्हटलं जातं, त्यातही पोक्त किंवा विचारी लोकांची संख्या हळूहळू वाढू लागली. आणखीन वाढण्याची गरज आहे, वाढेल ते. धन्यवाद दादा, खूप छान उत्तर मिळाले. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता कोणाचे प्रश्न सर बोलतायत? बोधनकर सर. नाही, तुम्ही कन्क्लूड करा. ओके. आणि कोणी प्रार्थना म्हणत असेल तर म्हणा. नाही सर, प्रार्थना तुम्हीच म्हणावी अशी माझी इच्छा आहे. हो, आपण काल म्हटली तीच प्रार्थना म्हणावी. 1-2 मिनिटं बोलतो आणि मग तुम्ही प्रार्थना करा. मी सिद्धराम दादांचे खूप खूप ऋण व्यक्त करतो. त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच लाभत असतं. नंतर विश्व संस्कृती आश्रम, त्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यामुळे
त्यांचे पण खूप आभार मानतो आणि सर्वच प्रेक्षकांचे. आणि मी सर्वांची दिलगिरी, सिद्धराम दादाची दिलगिरी व्यक्त करतो की जास्त प्रेक्षक येऊ नाही शकले, पण आपल्या विवेकानंद केंद्रात नेहमीच म्हटलं जातं की देवाला वाहणारी फुलं ही मर्यादितच असतात. तसं समजून की इथं जे आले ते खरोखर एक फुलासारखे, आपण त्यांना पूजून ते देवाला वाहतोय अशा पद्धतीने सगळे लोक हजर झाले. नंतर मी मिनल ताईंचा पण आभार मानतो की त्यांनी सगळं सूत्रसंचालन सांभाळलं आणि सर्वच आमच्या पुढच्या कार्यक्रमांना पण हजर राहावे. आणि एक दर रविवारी आज जो ID वर तुम्ही जॉईन झाले, आओ नदी को जाने, हा जलबिरादरी टीम महाराष्ट्र यांचं वेबिनार सकाळी 10:30 ला ह्याच ID वर असतो. आणि समन्वय का समन्वय म्हणून शुक्रवारी पण हा ID वर तुम्ही जलबिरादरीच्या कार्यात सहभागी होऊ शकतात असं मी सांगतो. आणि प्रार्थनेसाठी सिद्धराम दादांना जर बोलायचं असेल तर त्यांनी 2 मिनिट बोलावं, नंतर बोधनकर सर प्रार्थना घेतील आणि आपला कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हा, धन्यवाद दादा. काही बोलायचं आता पुरेसा वेळ पण झालेला आहे, तर थेट प्रार्थना घेऊयात. चालेल चालेल. एक टिप्पणी राहिली की फ्रायडेला जे समन्वय असतं, आज तुम्ही ज्या इन्व्हिटेशनवरती आलात लिंक सेम असते, झूमचे रूमची ID सेम असते आणि पासवर्ड कधीच बदलत नाही. शनिवारी समन्वय हे 5:30 वाजता असतं आणि रविवारी आओ नदी को जाने आता 45वां वेबिनार होईल या संडेला, येत्या संडेला सकाळी 10:30 वाजता असतं. त्याच्या मागे डॉक्टर राजेंद्र सिंगजी पण असतात तिथे. प्रार्थनेत जाऊयात लगेच. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. प्रणाम. विशाल भाऊ आता कंप्लीट करायचं? येस सर, थांबवूया. येस येस, ओके. थँक्यू व्हेरी धन्यवाद मच. सर्वांना. धन्यवाद सर. नमस्कार. प्रणाम.